त्यावेळेला नारळकर फाउंडेशनच्या अध्यक्षा श्यामलाताई वनारसे यांनी पुनर्लेखन केलेल्या संजीवनी मराठे यांच्या या गीतानी आपण आत्ताच्या सादरीकरणाला सुरुवात करूया. असतील काटे फुलेही असतील. असतील काटे फुलेही असतील आपुल्या वाटेवरती. असतील जायचे फुलेही असतील काटे फुलेही असतील आपुल्या वाटेवरती. असतील काटे फुलेही असतील आपुल्या वाटेवरती. अजूनी जायचे पुढती गड्यानो अजूनी जायचे पुढती. अजूनी जायचे पुढती गड्यानो अजूनी जायचे पुढती. कलावंत कुणी कुणी विद्याधर यंत्रमग्न कुणी कुणी धुरंधर. क्रीडांगणीचा तारा सुंदर. सारे मिळूनी तयार होऊ या पदयात्रेसाठी. अजूनी जायचे पुढती गड्यानो अजूनी जायचे पुढती. आकांक्षाचे झरे मनातील कौशल्याचे धन हातातील. अंकुरणाऱ्या आशेचे बल. एकवटून या उभी करूया एक मनोरम वसती. अजूनी जायचे पुढती गड्यानो अजूनी जायचे पुढती. सहायला घर अस्त्र अंगभर कष्टानंतर अन्न पोटभर. रंजन शिक्षण सर्वा खातर. सर्वांसाठी या वसतीची एक दिलाची नाती. अजूनी जायचे पुढती गड्यानो अजूनी जायचे पुढती. या वसतीचे चित्र मनोहर निसर्ग मानव मित्र खरोखर. अद्वितीय ही पृथ्वी सुंदर. स्वतः जगून जगास जगवू हीच आपुली नीती. अजूनी जायचे पुढती गड्यानो अजूनी जायचे पुढती. विसरू भांडण विसरू आळस मने करूया शुद्ध निरागस. निश्चयपूर्वक करूया साहस. भविष्य आपुले रेखायाचे आपण आपुल्या हाती. अजूनी जायचे पुढती गड्यानो अजूनी जायचे पुढती. असतील काटे फुलेही असतील आपुल्या वाटेवरती. अजूनी जायचे पुढती गड्यानो अजूनी जायचे पुढती. अजूनी जायचे पुढती गड्यानो अजूनी जायचे पुढती. अजूनी जायचे पुढती गड्यानो अजूनी जायचे पुढती. आता अक्षरनंदनच्या सादरीकरणाला सुरुवात करूया. सगळ्यात शेवटचं सादरीकरण आहे आणि तर आम्ही थोडंसं वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला थोडासा इतिहास सांगते शाळेचा. इकडे पुढच्या स्लाईडमध्ये म्हणजे शाळा ही नाग नारळकर फाउंडेशनची शाळा आहे आणि आत्ता 30 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने एक थोडासा इतिहास सांगते आहे की ही शाळा जी आहे ती नाग नारळकर फाउंडेशनची म्हणजेच नाग नारळकर किंवा नाना नारळकर हे विद्याताईंचे आजोबा आहेत आणि त्यांची 1936 ते 42 ह्या काळामध्ये पुण्यामधली जी नुमवी शाळा आहे
तिथे मुख्याध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि एवढ्या 6 वर्षाच्या कालावधीमध्येच त्यांनी त्या शाळेचा पूर्ण कायापालट केला. म्हणजे तिथे जी काही एक पारंपरिक पद्धतीने शाळा चालू होती तर तिथे अनेक बालक केंद्री त्यांनी बदल केले. तसंच शिक्षकांना आणि मुलांना दोघांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी खूप बदल केले आणि त्याचा इतका प्रभाव पडला मुलांच्यावर आणि शिक्षकांवर की त्याच्याबद्दल ते नंतरही अनेक वर्ष बोलत राहायचे. म्हणजे एक छोटंसंच उदाहरण देते की म्हणजे शाळेमध्ये मुलं जी उशिरा यायची तर तिथली पद्धत अशी होती की एक शिक्षक गेटपाशी उभे असायचे छडी घेऊन आणि उशिरा आलेल्या मुलांना छडी मिळायची आणि मग वर्गामध्ये यायचं. तर सुरुवातीला नानांनी ह्या नेमकं काय घडतंय याचं काही दिवस निरीक्षण केलं आणि मग त्यांनी असं एक काढलं की आता बास्केटबॉलच्या स्पर्धा ठेवल्या जाणार आहेत आणि त्याच्यासाठी बास्केटबॉलच्या रिंग्स ठिकठिकाणी लावून घेतल्या ग्राउंडवर आणि त्याच्या सरावासाठी लवकर या असं मुलांना आवाहन केलं. तर मग त्याच्यामुळे उशिरा येणाऱ्या मुलांच्या संख्येमध्ये बऱ्यापैकी घट झाली आणि मग तरीसुद्धा जी मुलं उशिरा येत होती तर त्यांच्याशी मग वैयक्तिक बोलणं केलं आणि मग त्यांच्या काही काही अडचणी समोर आल्या. म्हणजे काही मुलं पेपर टाकून किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकारची कामं करून शाळेमध्ये येत होती म्हणून त्यांना उशीर होत होता किंवा काही जणांच्या घरी आई किंवा कोणी आजारी आहे म्हणून उशीर होतोय. तर त्यांच्याशी मग वैयक्तिक बोलून त्याच्यातनं काही ना काहीतरी मार्ग त्यांनी काढला आणि त्याच्यामुळे मग एकंदर उशिरा येणाऱ्यांची संख्याच खूप कमी झाली. तर हे एक उदाहरण झालं, पण अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी खूप म्हणजे त्याचं एक पुस्तकसुद्धा आहे त्यांनी सुरू केलेल्या छोट्या छोट्या उपक्रमांचं किंवा नानांचं चरित्र पण आहे. तर सांगण्याची गोष्ट अशी की विद्याताईंना हे जे त्यांचे नानांचे विद्यार्थी त्या 6 वर्षाच्या काळातले विद्यार्थी किंवा शिक्षक जे भेटायचे तर ते असं खूप भरभरून नानांबद्दल बोलायचे आणि त्यांच्यामुळे आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि काय काय सगळ्या आठवणी सांगायचे. तर तशी एक उत्सुकता विद्यार्थ्यांना वाटतच होती की त्यांनी कसं केलं असेल की एवढ्या कमी कालावधीमध्ये काय काय केलं असेल. आणि त्याच सुमारास विद्यार्थ्यांच्या वडिलांची पण अशी खूप इच्छा होत होती की नानांच्या नावाने आपण एक ट्रस्ट सुरू करावा आणि फक्त देणग्या देणं किंवा असं त्याचं स्वरूप नसून नानांचे विचार आणि कार्य पुढे नेता येईल अशा पद्धतीचं काहीतरी ठोस कार्य त्या ट्रस्टच्या तर्फे व्हावं. तर मग त्या सगळ्या विचारामधनं 1989 साली नारळकर फाउंडेशनची स्थापना झाली. अगदी सुरुवातीला नारळकर फाउंडेशनच्या तर्फे पहिला उपक्रम जो घेतला होता तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उपक्रमशील शिक्षकांची शिबिरं घेणं आणि त्याच्यामध्ये एकंदर आनंददायी किंवा बालककेंद्री पद्धती, भाषा, विज्ञान किंवा इतरही विषय शिकवण्याच्या ह्या शिक्षकांपर्यंत पोचाव्यात असा त्या शिबिरांचा उद्देश होता. आणि त्या शिबिरांना महाराष्ट्रभरातनं खूप उपक्रमशील शिक्षक आणि स्वयंप्रेरणेने असे आले आणि ती शिबिरं छानही झाली. ते किती उत्साहाने शिक्षक उपक्रम करता आहेत हे पण समोर आलं. मात्र असंही त्याच्यातनं समोर आलं की असे ते एक सुट्टे म्हणजे कुणाला वाचनाची गोडी लागावी म्हणून किंवा जवळ छोट्या सहली काढणं किंवा असे काही ना काहीतरी उपक्रम शिक्षक करत होते, पण मूळ शिकणे शिकवणे आणि मूल्यमापन ही जी काही सगळी शाळेतली पद्धती होती ती पारंपरिक पद्धतच चालू होती आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे आनंददायी उपक्रम होत होते. तर तेव्हा विद्याताईंना असं खूप प्रकर्षाने वाटायला लागलं की ही सगळी पद्धती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बालक केंद्रीय आणि अर्थपूर्ण असं शिक्षण होते असं काही म्हणता येणार नाही. म्हणजे थोडेसे सुट्टे छान उपक्रम झाले तरी. तर त्या सगळ्या विचारातनं असं खूप त्यांना प्रकर्षाने वाटायला लागलं की आपणच मग शाळा सुरू करून बघूया आणि तसंच त्या शिक्षकांच्याकडनं शासनाच्या चौकटीमध्ये राहताना येणाऱ्या काही अडचणी पण त्यांना ज्या जाणवायच्या त्याही पुढे येत होत्या. तर असं शासनाच्या चौकटीत राहूनही आपण ज्या पद्धतीचं शिक्षणाबद्दल शिक्षकांना सांगतोय तसं अर्थपूर्ण, आनंददायी, बालककेंद्री असं शिक्षण आपण देऊ शकतो का असं बघण्यासाठी आपणच शाळा सुरू करावी असं म्हणजे ह्या कल्पनेनी मूळ धरलं. अर्थातच शाळा सुरू करणं हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. त्याच्यामुळे मग समविचारी लोकांशी खूप त्याच्यातनं चर्चा झाल्या आणि मग हळूहळू 9 जणांचा एक गट तयार झाला
तर त्याच्यापैकी आत्ता खूप जण इथे उपस्थित आहेत. म्हणजे विद्याताई, गौरीताई, वंदनाताई तर आहेतच, संजूताई आहेत, वर्षाताई आहेत आणि सुहासताई आहेत आणि आज अचानक सरप्राईज म्हणून सरिताताई पण इकडे आलेल्या आहेत. तर खूपच छान वाटतं आहे. आणि ह्या सगळ्या एकंदर गटाने आता शाळा सुरू करायची असं ठरवल्यानंतर अर्थातच मग ती शाळा कशी असेल, कशासाठी असेल, काय करायचं, काय करायचं नाही, कशा पद्धतीने करायचं, अशा खूपच मोठे प्रश्न होते आणि त्याच्यावरती खूप मोठमोठ्या चर्चा व्हायच्या. तर त्या सगळ्या एकंदर शाळेला वैचारिक अधिष्ठान हे मुख्यतः वसंतराव पळशीकर यांचं होतं. आणि ह्या चर्चा अक्षरशः म्हणजे ही शाळा समिती 9 जणांची होती आणि त्या चर्चा अक्षरशः पूर्ण दिवस चालायच्या. आणि तेव्हा मी कॉलेजमध्ये होते आणि काही चर्चांना मी जाऊन बसलेली पण मला आठवतं आहे. आणि तेव्हा मी खूप भारावलेपणाने त्या सगळ्या चर्चा ऐकायचे. आणि असंही होतं की आम्ही जेव्हा छोट्या होतो ना, मी आणि माझी बहीण शाळेमध्ये, तर तेव्हा आमच्या शाळेला धरून आईबरोबर खूप गप्पा व्हायच्या की ह्या शाळेत हे कसं छान नाही आहे किंवा हे कसं छान आहे किंवा हे असं नाही, असं असायला पाहिजे. आणि मग आम्ही आपली स्वप्नातली शाळा कशी असेल, मग असं असणार, मग तसं असणार, अशा आम्ही गप्पा मारायचो आईबरोबर. तर मला कुठेतरी ती अशी आपण त्या गप्पा मारायचो तीही शाळा आहे असं पण वाटायचं. तर असं माझं पण त्याच्यामध्ये एक वैयक्तिक मला आठवतीये. तर अशा अनेको म्हणजे अगदी छोट्या गोष्टी की गणवेश असावा का नसावा, असला तर कसा असावा, शाळेमधलं एकंदर म्हणजे सण साजरे करणेला धरून असेल किंवा एरवी धोरण हे निधर्मी असावं का सर्व धर्म समभावाचं असावं का, आणखीन कितीतरी म्हणजे हजारो मुद्दे सांगता येतील, अशा कितीतरी मुद्द्यांवरती ह्या चर्चा होत असायच्या. तर मग त्याच्यामधून एकंदर पुढे ज्या स्लाईडमध्ये थोडक्यात दाखवलेलं आहे की आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यामध्ये हा भाग आलेलाच आहे की जसा आपल्याला समाज हवा, जशी व्यक्ती म्हणजे तशी व्यक्ती असेल तर तसा समाज होतो आणि तशी व्यक्ती आणि तसा समाज होण्यासाठी म्हणूनचं शिक्षण आणि तशी शाळा. तर ह्या विचारांनी मग शाळा सुरू झाली 1992ला. आणि ती आंदळकर लॉजमध्ये कशी सुरू झाली आणि त्या सगळ्या आठवणींना काल फोटोमधनं तुम्ही म्हणजे उजाळा मिळालेलाच आहे, तर ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे. पुढे जाऊया. अक्षरनंदनचं नाव जे ठरलं अक्षरनंदन, तर त्याला 2 अर्थ आहेत. एक तर सरळ अर्थ आहे की जिथे शिकणं आनंददायी होतं असं अक्षरांचं नंदनवन, असं हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अक्षर जी मूल्यांचा कधीच ऱ्हास होत नाही अशी मूल्य जिथे मिळतील असं अक्षरनंदन असं नाव पण ठरलं. पुढे आता मी आत्ता जे काही स्लाईड्स दाखवणार आहे आणि मी आज खूपच थोडंसंच बोलणार आहे आणि आपल्या सगळ्या आत्ताच्या मैत्रिणी शाळांच्या सादरीकरणामध्ये जे काही शाळेच्या भूमिका आहेत त्याच खूप सारख्या आहेत आपल्या सगळ्यांच्या. त्याच्यामुळे मी आता इथे सगळी जी काही यादी आहे ती परत त्याचं खूप स्पष्टीकरण देत नाही. पण म्हणजे अशा काही ठोस म्हणजे हे काही मुद्दे पक्के झाले की ह्या सगळ्या गोष्टी शाळेमधनं पोचल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ही स्लाईड अशासाठी दाखवते की शाळेला जेव्हा 15 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आम्ही शाळेचं एक म्हणजे शिक्षकांच्या आणि शाळेच्या सहभागाने असं एक स्वयंमूल्यमापन करून घेतलं होतं. सुमनताई करंदीकरांची आपणच नावाची जी संस्था आहे त्या संस्थेतर्फे ते मूल्यमापन झालं होतं आणि त्यांच्या संस्थेचे सगळे सदस्य इथे येऊन सगळं एक्सटेन्सिव्हली ऑब्झर्व करणं, त्याच्यावर चर्चा होणं आणि शिक्षकांचाही त्याच्यात सहभाग होता. तर त्या मूल्यमापनानंतर त्यांनी शाळेचं वर्णन असं केलं होतं की चौकटीत राहून चौकटी बाहेर जाणारी शाळा. तर आपण सगळेजण हेच करतो आहोत की आपण सगळ्यांनी शासनाची SSC बोर्डाची चौकट स्वीकारलेली आहे आणि त्याच्यामध्ये राहून आपण ह्या सगळ्या विविध गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता पुढे
आता ही जरा मोठी एवढ्यासाठी स्लाईड केली आहे की म्हणजे शाळेमध्ये होणारे औपचारिक विषय, अनौपचारिक विषय आणि शाळेमध्ये होणारे वेगळे वेगळे शाळेचे म्हणूनचे जे मोठे उपक्रम आहेत त्या सगळ्यांमधनं आपण मुलांपर्यंत वेगवेगळी माहिती पोचवणं, माहिती, ज्ञान आणि शहाणपण ह्याच्यामध्ये फरक करायला शिकवणं, मूल्य पोचवणं, कौशल्य पोचवणं असं सगळं करण्याचा प्रयत्न करतो आहोत. औपचारिक विषय शिकवताना अर्थातच तो धडा शिकवणे, संकल्पना स्पष्ट करणे, स्वाध्याय सोडवणे हे तर होतंच, पण त्याच्या जोडीला बरेचदा पूरक साहित्य वापरलं जातं की जसं इंग्रजीसाठी पूरक म्हणजे वेगळी पुस्तकच ओरिएंट लॉंगमनची आम्ही वापरतो, तर ती जास्ती ग्रेडेड किंवा शिकवायला योग्य अशी वाटतात, त्याच्यामुळे वेगळी पुस्तकं वापरणं असं काही वेळेला असू शकतं. काही वेळेला इतिहासासारख्या काही इयत्तांमध्ये असं वाटतं की ते पुस्तक पुरं पडत नाही आहे, तर त्याच्यासाठी म्हणून काही पूरक पुस्तिका बनवलेल्या आहेत. तर पुस्तकाच्या जोडीला पूरक पुस्तिका पण मुलं शिकतात की ज्याच्यामधनं म्हणजे गोष्टीरूप इतिहासाच्या जोडीला पूरक पुस्तिकांच्या माध्यमातून त्यावेळचा समाज कसा होता आणि त्यावेळचा समाज आणि आत्ताचा समाज आणि ह्याच्याबद्दल मुलं थोडंसं तुलनात्मक समजून घेऊ शकतात किंवा त्याच्याशी आत्ता मी कसा राहतो आणि त्यावेळेला सामान्य लोक कशी राहत होती ह्याचा पण काहीतरी त्यांना एक फील यावा ह्या दृष्टीने त्या पुस्तिका बनवल्यात. किंवा नाशासारख्या विषयामध्ये काही इयत्तांना पूर्ण म्हणजे काही ठिकाणी पुस्तकाला काही उपक्रमांची किंवा पूरक वाचनाची अशी जोड दिलेली आहे, काही ठिकाणी पूर्ण अभ्यासक्रमच बनवला आहे. असं पुष्कळ ठिकाणी जिथे संधी आहे तिथे केलेलं आहे. त्याच्यानंतर वस्तुप्रकल्पाचा उल्लेख मी एवढ्यासाठीच करते आत्ता की त्याच्यामध्ये म्हणजे कालच आनंदनिकेतनच्या सादरीकरणामध्ये सुद्धा होतं की वेगळे दैनंदिन वापरातल्या वस्तू, म्हणजे काल तुम्ही चप्पल ह्या विषयावर सांगितलं होतं की म्हणजे दोरा असेल, कागद असेल, चप्पल असेल, अशा दैनंदिन वापरातल्या वस्तूंवरती त्यांना साधारण 6वीच्या टप्प्यावर हा एक प्रकल्प करायचा असतो. तर त्याच्यामध्ये सर्व वेगवेगळ्या बाजूंनी मुलांनी विचार करता यावा. माहिती आता फक्त इंटरनेटवरनं पटकन मिळवायची असते, तर इंटरनेट व्यतिरिक्त माहिती मिळवण्याची जी म्हणजे काही पुस्तकामधनं, संदर्भ ग्रंथांमधनं किंवा प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन लोकांशी बोलून अशी माहिती मिळवायची असते, वस्तू स्वतः करून बघायची असते. आणि त्यातला सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की त्याच्यावरती मुलांनी स्वयं मूल्यमापन करायचं असतं, म्हणजे त्यांना एक फॉर्म दिला जातो आणि हे सगळे मुद्दे त्याच्यावर असतात की माहिती मिळवण्यासाठी काय काय वापरलं किंवा स्वतः वस्तू करून बघितली का, त्या एकंदर विषयाचं आकलन किती झालं आहे, असे बरेच मुद्दे दिलेले असतात आणि मुलांशी बोलणं केलेलं असतं की तुम्ही ह्या प्रत्येकाला मार्क दिलेले असतात, तर स्वतःला मार्क द्या. आणि मग मुलं पण स्वतःचं मूल्यमापन करतात आणि ताई पण मार्क देतात. आणि मग खूपदा असं जाणवतं, म्हणजे काही मुलांच्या बाबतीत असं होतं की ताईंपेक्षा खूपच जास्ती मार्क त्यांनी स्वतःला घेतलेत किंवा काही मुलं खूपच कमी मार्क स्वतःला घेतात, पण बरीच मुलं साधारण ताईंच्या आसपासच स्वतःला मार्क देतात. तर हे खूप म्हणजे आपल्या स्वतःच्या कामाकडे पुन्हा एकदा कसं बघायचं हे बऱ्यापैकी चांगलं जमतं मुलांना, तर हे बघायला छान वाटतं. आता बाकीचे सगळे असे मी भाग फार परत एक्सप्लेन करत नाही आहे. एक डिअर म्हणून इकडे लिहिलेलं आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगायला आवडेल. म्हणजे शाळेचे जे उपक्रम आहेत मोठे, की आम्ही अमन सेतू शाळेमध्ये त्याच्याबद्दल शिकलो की ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड असं डिअर म्हणून असतं की त्याची महिन्यातनं एकदा तासिका असते आणि त्यावेळेला मुलांना सांगितलेलं असतं की उद्या डिअरची तासिका होणार आहे. आणि मग त्यावेळेला पण कधी होणार आहे ते सांगितलेलं नसतं, म्हणजे कितवी तासिका आहे ते. तर मग विशिष्ट एक वेगळी घंटा होते आणि मग ती घंटा झाली की सगळ्यांनी म्हणजे शिक्षकांनी आणि मुलांनी आणि शिक्षक खोलीतल्या शिक्षकांनी, ऑफिसमधल्यांनी सगळ्यांनी आपलं काम थांबवायचं आणि आपण ठरवलेलं पुस्तक वाचायला सुरुवात करायची तेवढी तासिकाभर. तर त्याची मुलांना गंमतही वाटते आणि थोडंसं एकंदर वाचनाला सगळ्यांना प्रवृत्त करण्यासाठीचा हा उपक्रम आम्हाला खूप आवडला, तर तो एक सांगावासा वाटतो. मी त्याच्यानंतर अनौपचारिक काय झालं अनौपचारिक विषय शिकताना म्हणजे त्याच्यामध्ये
बागकाम म्हणजे शेती, शिवणकाम, घडीकाम, स्वच्छता, स्वयंपाक असं आत्ता आपण इतरही शाळांमध्ये ऐकलं तसं कार्यानुभवाच्या तासाला, कलेच्या तासाला नृत्य, तसं नाट्य, अशा कला आणि कार्यानुभवाच्या किंवा खेळ हे सगळ्या कृती ज्या अनौपचारिक मुलं करतात त्याच्यामधनं पण अनेक गोष्टी साधल्या जातात. ते आत्ता आपण बघितलंच आहे, तर ते मी परत एक्सप्लेन नाही करत आहे. तर हे सगळं म्हणजे थोडक्यामध्ये ह्या सगळ्या आत्ता आपण ऐकलेल्या गोष्टी इकडे पण घडत असतात आणि त्याच्यामधनं हे आपण सगळं एकत्र साधण्याचा प्रयत्न करत असतो. आता ह्याच्या पुढचं जे म्हणजे आता प्रत्येक काही उपक्रमांचं स्पष्टीकरण देणं किंवा त्याच्या काही फोटोज दाखवणं किंवा व्हिडिओ दाखवणं, ह्याच्याऐवजी आत्ता आम्ही असा विचार केला की आपण हे सादरीकरण करतोय तर सगळ्या शिक्षकांच्या सहभागातनं आपण ते सादरीकरण करूया. म्हणून आम्ही ह्याच्यातले काही मुद्दे झलक म्हणून निवडले आहेत आणि त्याच्यावरती आता शिक्षकांचा गट आहे तो छोटंसं म्हणजे नाट्यीकरण किंवा रोल प्ले अशा स्वरूपामध्ये सादरीकरण करणार आहेत. आणि त्याच्यामधून म्हणजे प्रत्यक्ष शाळेमध्ये काय प्रसंग घडतात, मुलं कशी बोलतात, त्यांच्याबरोबर शिक्षक कसे बोलतात, ह्या सगळ्याची एक झलक आपल्याला मिळणार आहे. मी मगाशी सगळ्या संस्थापक सदस्यांच्याबद्दल बोलले तेव्हा मी एक मुद्दा बोलणार होते, तर तो माझा राहून गेला आहे, तर तो मी आत्ता थोडा बोलते आणि मग आपण सादरीकरणाला सुरुवात करूया. की आत्ता बरेच संस्थापक सदस्य इथे उपस्थित आहेत ते मी सांगितलंच, पण पहिल्यापासूनच्या थोडे मुख्याध्यापक जे राहिलेले आहेत त्यांचा मला उल्लेख करायचा होता आणि तो मी केला नाही. तर पहिल्या मुख्याध्यापक वर्षाताई होत्या आणि हे सगळे जे काही आपण ह्या भूमिका किंवा ही तत्त्व शाळेची आहेत असं सगळं बोलतो आहोत ते ठीक आहे, पण ते प्रत्यक्षात आपल्याला मुलांपर्यंत पोचवायचं आहे. त्याच्यामुळे आधी शिक्षकांपर्यंत पोचवणं आणि मुलांपर्यंत पोचवणं, तर ह्या तात्विक गोष्टी प्रत्यक्षात उतरवणं आणि त्याची पेडॅगॉजी तयार करणं ह्याच्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. आणि त्याच्यामुळे सुरुवातीच्या 2-3 वर्षातच छान पद्धती तयार झाल्या आणि त्याची छान घडी बसली, त्याच्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. त्याच्यानंतर शाळा 3रीपर्यंत जेव्हा आली त्याच्यानंतर काही संस्थापक सदस्यांची मुलं 5वीमध्ये होती आणि त्यांना वाटायला लागलं की आम्हाला पण ह्या शाळेत यायचं आहे, तर त्यांच्यासाठी मग 5वी सुरू झाली आणि त्यावेळेला 5वीच्या पुढच्या वर्गांची जबाबदारी मग गौरीताईंनी घेतली. आणि मला कधीच शिक्षक व्हायचं नाही आहे असं त्या सुरुवातीला म्हणायच्या, पण त्यांनी ती जबाबदारी घेतल्यावरती मात्र खूप आनंदाने ती पार पाडली. आणि संविधानातली बंधुतेची, समतेची, धर्मनिरपेक्षता असे अनेक जी मूल्य आपल्याला महत्त्वाची वाटतात तर ती मुलांपर्यंत परत कशी पोचवायची, पुन्हा त्याचा उपदेश न करता उपक्रमांमध्ये ती कशी त्याचा अंतर्भाव करायचा किंवा अभ्यासक्रमात कसा अंतर्भाव करायचा ह्याच्याबद्दल त्यांनी खूप परिश्रम घेऊन काम केलं. गौरीताई म्हणजे वर्षाताईनंतर गौरीताई मुख्याध्यापक होत्या आणि त्याच्यानंतर मग संध्याताई मुख्याध्यापक होत्या, त्या पण आज उपस्थित आहेत आणि ते खूपच छान वाटतंय. आणि संध्याताईंची खासियत म्हणजे मुलांबरोबर शिक्षकांबरोबर त्यांचं खूप छान पटकन नातं तयार झालेलं आहे. आणि ज्याला आपण काय म्हणजे फर्म अँड जेंटल म्हणतो तसं फर्म आणि फ्रेंडली असं त्यांचं शिक्षक आणि मुलांबरोबर नातं असल्याने अजूनही बरेच शिक्षक आणि बरेच विद्यार्थी त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. आणि इकडे लिहिलेले जे 2 उपक्रम आहेत वर्षोत्सव आणि वर्ग सजावट, तर ते संध्याताईंच्या कारकिर्दीमध्ये शाळेत सुरू झाले. तर त्याच्याबद्दलही मी 2-2 वाक्य फक्त सांगते कारण ते थोडेसे वेगळे आहेत. की 7वी ते 10वीच्या टप्प्यावरती ह्या वर्गावर्गांमध्ये होणाऱ्या स्पर्धा आहेत. तर वर्षोत्सवमध्ये म्हणजे फिरोदिया करंडकला जसं असतं तसं एक अर्ध्या तासाचं सादरीकरण मुलं वर्गासमोर करतात आणि त्यांना विषय दिलेला असतो आणि त्या विषयाला धरून सादरीकरणामध्ये नाटक, गाणं, नृत्य, तसंच चित्रकला किंवा कुठली तरी म्हणजे व्हिज्युअल आर्ट असं एवढे मुद्दे त्याच्यामध्ये असले पाहिजेत हे मुलांना सांगितलेलं असतं. आणि मग पूर्णपणे मुलंच ते सगळं त्याचं संहिता लिहिण्यापासनं कसं सादर करायचं, त्याचा मागचा पडदा कसा तयार करायचा हे सगळं मुलं करतात आणि मग त्यांना नंबर दिले जातात.
त्याचं वर्ग सजावट म्हणून जो उपक्रम असतो त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गाने स्वतः विषय ठरवायचा असतो आणि त्या विषयाला धरून वर्गाची सजावट करायची असते. म्हणजे त्याच्यामध्ये परत काही लेखन असेल, काही इन्स्टॉलेशन असतील, तर अशा पद्धतीने तो वर्ग सगळा सजवायचा असतो किंवा त्याच्यात मांडणी करायची असेल की तो विषय सगळ्यांपर्यंत कसा पोहोचतो आहे. तर हे दोन माझे हे सांगायचं होतं. तर आता अजून मी न बोलता पुढील सादरीकरणाला आता आपण सुरुवात करूया. पहिलं आपण बघणार आहोत अनुभवातून शिक्षण. म्हणजे आता तो गट सादर करणाऱ्यांनी इकडे येऊया. मी आत्ता फक्त थोडक्यात सांगते की म्हणजे 7-8 गोष्टी आम्ही छोट्या छोट्या आता सादर करणार आहोत एकानंतर एक. तर तुम्हाला ते बघायला आवडेल. आम्हाला ही कल्पना आहे की ह्याच्यामधनं असं एक समग्र शाळेचं म्हणजे सगळ्यांनी जसं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती एक समग्र अशा पद्धतीने शाळा समोर आली तशी आत्ता ह्या सादरीकरणातनं येणार नाही. काही काही छोट्या छोट्या मुद्द्यांची झलक मिळेल. पण असं वाटलं की थोडंसं आत्ता शेवटचं सादरीकरण करताना पुन्हा सगळे उपक्रम आणि सगळे एक्सप्लेन केलं तर थोडं रिपिटेशन होईल. त्याच्याऐवजी हे थोडं वेगळंही वाटेल आणि एक वेगळ्या प्रकारे झलक मिळेल. तर आता पहिला मुद्दा आहे अनुभवातून शिक्षण. आमच्या गटाचा विषय आहे अनुभवातून शिक्षण. तर मी बालवाडीची ताई आहे आणि ह्या दोघीजणी शाळा बघायला आलेल्या आहेत. तर त्यांना पडलेल्या प्रश्नाला मी उत्तर देते असा हा भाग आहे. नमस्कार ताई. नमस्कार. इथे बालवाडीत फलकावरचे मंडई सहलीचे इथे बालवाडीत मंडई सहलीचे प्रतिसाद वाचले. कशी असते हो ही बालवाडीची मंडई सहल, सांगाल का? सांगते. मंडईची सहल हा बालवाडीचा खूप मोठा उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमाची जी म्हणजे तयारी आहे ती आमची आठवडाभर आधी चालू होते. की मंडई म्हणजे एक मूल बाहेरच्या मोठ्या परिसरात जाणार असतं. बालवाडीतलं मूल स्वतःचं घर आणि शाळा ह्याच्या व्यतिरिक्त फारसं कुठे गेलेलं नसतं. तर ह्या मोठ्या परिसरात जात असताना तिथे पाळायचे नियम काय आहेत, तिथे आपण काय काय बघणार आहोत, तिथे वागायचं कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची ओळख या मंडईच्या सहलीमधनं होते. ताई, पण मंडई म्हणजे खूपच गर्दीचं ठिकाण. मग एवढ्या छोट्या मुलांना घेऊन तुम्ही मंडईत कशा जाता बरं? आम्ही काय करतो की जुन्या साड्यांची एक मोठी दोरी तयार केली आहे आणि त्या दोरीला ठराविक अंतरावरती गाठी मारल्यात. मुलांच्या जोड्या करून देतो. एक हात जोडीचा पकडायचा आणि दुसरा हात गाठीचा पकडायचा. त्या पूर्ण दोरीच्या आत सगळी मुलं असतात आणि त्याची जी टोकं असतात ती ताईंच्या हातात असतात आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्या मुलांना एकत्र घेऊन या मंडईत फिरतो. हां, चांगली कल्पना आहे ही. आता मंडईमध्ये गेल्यानंतर मुलं काय काय बघतात, तर मंडईमध्ये फक्त भाजी खरेदी किंवा भाज्या बघणं असा भाग नसतो. मंडईच्या निमित्ताने इतर पण गोष्टी मुलं बघत असतात. मुलं तिथे येणारी जाणारी इतर माणसं बघतात. त्याच्याबरोबरच भाजीवाले काका किंवा काकू यांचा पेहराव काय आहे ते बघत असतात. त्याच्यानंतर त्यांनी त्यांची भाज्यांची दुकानं कशी मांडली आहेत, ते कशा पद्धतीने आपला माल विकतायत, तर अशा सगळ्याचंच मुलं निरीक्षण करत असतात. या मंडईच्या सहलीमध्ये आम्ही मटार खरेदी करतो आणि त्याची स्वयंपाककृती म्हणून दुसऱ्या दिवशी शाळेत मटार उसळ करतो. अच्छा, म्हणजे सहलीतून मंडई बघणे आणि भाजी खरेदी करणे असेच होते ना? अगदी असंच होतं. या सहलीमध्ये काय करतो तर आम्ही मटार घेतो. आता मुलांना, बालवाडीच्या मुलांना अंक ओळख झालेली असते. तर ती अंक ओळख कशी, तर मुलं बोटावर मोजत असतात आणि 8 हा आकडा मुलांचा म्हणजे 1 ते 10 अंक मुलांना मोजता येत असतात. मटार उसळीसाठी आम्ही 8 किलो मटार घेतो. मुलांनी बोटावर मोजलेले असतात 8 अंक. पण भाजीवाले काका काय करतात, ते 2 किलोचं माप घेतात आणि मटाराचं वजन करतात. पिशव्या मटारांनी भरतात आणि त्या पिशव्या भरल्यानंतर ते म्हणतात, ताई झालं आहे मटार भरून. मुलं बोटावर मोजत असतात. मुलं म्हणतात, ताई त्यांनी 4च दिलेत, आपल्याला 8 पाहिजेत. मग तेव्हा मुलांना लगेच तिथे वजन दाखवतो की 1 किलोचं नाही, त्यांनी 2 किलोचं वजन घेतलं आहे. त्याच्यामुळे ह्या पिशव्यांमध्ये 8 किलो मटार झाला आहे. म्हणजे किलो, त्याच्यानंतर कोथिंबिरीची गड्डी किंवा नारळ हा नगावर मिळतो.
किंवा मिरची, लिंब ह्याचा वाटा असतो. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी मुलांना कळतात. किलो, नग, वाटा हे शब्द मुलांना कळतात. त्याच्यानंतर हे सगळी मटाराची जी उसळीची जी प्रक्रिया आहे ती करण्यासाठीची जी बाकी पण जे साहित्य लागतं, तर मुलांचं असं होतं की ताई एवढा मटार घेतला आणि त्याच्यासाठी लसणीचा गड्डा एकच घ्यायचा, म्हणजे हाही प्रश्न त्यांना पडतो. अशा पद्धतीने ही सगळी खरेदी आम्ही करतो. मगाशी तुम्हाला म्हटलं जसं की पंचेंद्रियांमधनं मुलं ह्याचा अनुभव घेत असतात. तर डोळ्यांनी भाज्यांचे रंग बघणं, मांडणी बघणं, त्याच्यानंतर स्पर्शातनं काही भाज्या बघणं, त्याचा वास बघणं, आणि कानानी भाषा ऐकणं, म्हणजे भाषा त्याची आणि भाज्यांची विशेषणं असं मुलं ऐकत असतात. म्हणजे रसदार लिंब घ्या, पिवळी धमक्क लिंब घ्या, हिरवीगार कोथिंबीर घ्या, असे शब्दही त्यांच्या कानावर पडत असतात, आरोळ्या ऐकू येत असतात. आणि दुसऱ्या दिवशी या मटार उसळीची चव बघणं, असा 5 गोष्टी म्हणजे पंचेंद्रियांमधनं ही सगळी कृती होते. आणि त्याच्यानंतर मटार सोलल्यानंतरच्या ज्या साली असतात त्याच्यापासून एखादी रचना, सृजनशील कृती असं मुलं करतात. खूपच छान अनुभव आहे हा. खरं तर सहल म्हणजे नुसती मजा, गंमत असे वाटले होते, पण इथं मुलांनी खूप वेगवेगळे अनुभव घेतले. हो ना ताई? खरंच. आणि किती सारे भाषिक विशेषणं, काही गणिती मोजमापं, आणि शाळेच्या बाहेर गेल्यावर पाळायचे नियम, आणि आपल्याला हवी असलेली एखादी गोष्ट पाहिजे तर त्यासाठी पैसे द्यावे लागतात. अशा कितीतरी गोष्टी मुले शिकली आहेत. खूपच छान. धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला खूपच महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. आम्ही निघू? चालेल. मी इयत्ता दुसरीची ताई. इयत्ता दुसरीमध्ये बाळाचे निरीक्षण मुलं करतात. महिन्यातून एकदा असे हे वर्षभर चालते. इतिहासाची पूर्वतयारी म्हणून हा उपक्रम घेतला जातो. पुढे जाऊन ही मुलं देशाचा, स्वातंत्र्याचा इतिहास जाणून घेणार आहेत, पण त्याआधी आपल्या जन्माचा, आपल्या वाढीचा इतिहासही त्यांनी जाणून घ्यावा या हेतूने हा उपक्रम घेतला जातो. निरीक्षणासाठी येणारे बाळ हे ओळखीच्या व्यक्ती, पालक यांच्यापैकी असते. साधारणपणे जुलै-ऑगस्टपासून निरीक्षणाला सुरुवात होते. निरीक्षणासाठी येणारे बाळ हे साधारणपणे 1.5 ते 2.25 महिन्यांचे असेल असे बघितले जाते, ज्यामुळे बाळाच्या वाढीचे टप्पे निरीक्षणातून मुलांच्या लक्षात येतील. जसे कुशीवर वळण्यापासून ते थोडं आधार घेत चालेपर्यंत. बाळाला कुशीवर वळण्यासाठी, पालथं पडण्यासाठी, पुढे सरकण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात हे प्रत्यक्ष मुलं बघतात. यातील एखादी कृती जमत नसेल, करायची नसेल तर बाळ कसे रडून व्यक्त होतं हे मुलं निरीक्षणातून टिपतात. बाळाला त्रास होऊ नये, शांतपणे निरीक्षण करता यावे यासाठी मुलांशी अधूनमधून बोलणे केले जाते. बाळाबद्दल जाणून घेण्यासाठी बाळाच्या आईला मुलं विविध प्रकारचे प्रश्न विचारतात. प्रत्येक महिन्यात बाळात झालेल्या बदलांबद्दल मुलं बोलतात. त्यातले काही प्रतिसाद: उंची वाढली आहे, जरा गब्बू झालं आहे, केस नखं वाढली आहेत, जास्त वळवळतं आहे, असे शारीरिक बदल मुलं टिपतात. तसेच आवाजाच्या दिशेला बघणे, वस्तू पकडणे, साथ प्रतिसाद देणे अशा बौद्धिक व मानसिक वाढीकडेही मुलांचे लक्ष वेधून घेतले जाते. पालथं पडणं, उलथं पडणं, मान धरणं, जावळ, बोर न्हाणं, टाळू भरणे याबद्दल, तसेच टोपडे, कुंची, दुपटं, लाळेरं, करदोटा हे शब्दही मुलांच्या कानावर पडतात. तासाला अडगुलं मडगुलं, करंगळी मरंगळी यासारखी छोटी गाणी चारोळ्या मुलं शोधतात व म्हणतातही. मुलांनी विचारलेले काही प्रश्न: मुलगा आहे की मुलगी? वाढदिवस केव्हा असतो? 12 महिने झाले की बाळ 1 वर्षाचे होणार. हे गणित काही मुलांच्या हळूहळू लक्षात यायला लागतं. रात्री शू केली तर सारखं का झोपतं? हाताच्या मुठी बंद का असतात? आंघोळ करायला आवडते? दात आहेत का? बाळाला काय हवं हे तुम्हाला कसं कळतं? सगळ्या वस्तू तोंडात का घालतं? काय काय खातं? त्याला काय आवडतं? बाळ केव्हा बोलणार? असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मुलं विचारत असतात. आजूबाजूला दिसणारी बाळं कशी असतात याचे वर्णन करताना मुले खूप विशेषणं सांगतात.
त्यातील काही प्रतिसाद. गोरं, सावळं, काळं, धडपडं, शांत, खोडकर, ओकरं, नागडं, शी सू करणारं, गोंडस, मऊ, दूध पिणारं, कांगावा करणारं, लुकडं, गुबगुबीत. मग याला धरूनच आम्ही आपल्या वर्गातही त्वचेचा, केसांचा, डोळ्यांचा वेगवेगळे रंग असणारी आपले मित्रमैत्रिणी आहेत. वेगवेगळ्या प्रकारची त्यांची शरीरयष्टी आहे, याकडं आम्ही मुलांचं लक्ष वेधून घेतो आणि ही सगळी विविधता कशी छान आहे याच्याबद्दल थोडंसं बोलणं होतं. मग हीच मुलं 3रीला गेल्यानंतर इतिहासाच्या तासाला स्वतःच्या जन्मापासूनची गोष्ट आजी आजोबांना, आईबाबांना विचारून लिहितात. अशा प्रकारे हा अनुभव. आत्ता जे आपण ऐकलं त्याच्यामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक पाठ घेताना अनुभवांची जोड देण्याचा कसा प्रयत्न असतो हे बघितलं. पण जेव्हा शिक्षकांना हे थोडंसं ते करून बघत असतात आणि त्यांना ते पटलेलं असतं, तेव्हा असं होतं की कुठल्याही परिस्थितीचं रूपांतर हे मुलांसाठीच्या अनुभवात कसं करायचं ह्याच्यासाठी ते लगेच जागरूक होतात. मग कधीतरी क्वचितच हल्ली दिसणारा वासुदेव असो, तो दिसला की लगेच त्याला बोलावलं जातं. मला आठवतं आहे त्याप्रमाणे मोठ्या शाळेमध्ये अजिबात शिकवताच येणार नाही इतका भयंकर आवाज करणारं रस्ता खोदणीचं यंत्र आलं. तर म्हणजे आता नाही शिकवता येते, पण याचा अनुभवात आपल्याला कसं मुलांचे रूपांतर करता येईल, त्याच्या शिकण्याकडे कसं करता येईल असा विचार करून ताईंनी ती योजना केली. याच्यातला मागचा भाव आपल्याला माहिती आहे की अमूर्त गोष्टींकडनं मूर्त कल्पना करत गेलं तर अमूर्त संकल्पना समजायला मुलांना जास्त सोपं जातं. आणि मग त्यावेळेला गणित, विज्ञान, भूगोल यातल्या संकल्पना किंवा दुकान जत्रा संमेलन यासारखे उपक्रम हे चटदिशी अनुभवांवर बेतले जातात. पण असं लक्षात येतं की काही ठिकाणी जेव्हा व्यक्तींची कल्पना करायची असते ना, तेव्हा ती कितीही कल्पना केली तरी पुरेशी होत नाही. ती जेव्हा माणसं प्रत्यक्षात भेटतात आणि ती बोलतात तेव्हा खूप फरक पडतो. जसं 5वीचा भूगोल उपक्रम, भूगोलामध्ये एक राज्य प्रकल्प असतो, तेव्हा मुलं त्या राज्यातली कुटुंब म्हणजे पालकांची खूप मदत असते याच्यात, ती शोधतात आणि त्यांना प्रत्यक्ष भेट देतात. तेव्हा ती संस्कृती, या लोकांची संस्कृती काय आहे ही जिवंत होऊन मुलांच्या समोर उभी राहते. दुसरं असंच एक म्हणजे पाड्यावरचा चहा हा धडा मला वाटतं पाठ्यपुस्तकातलाच आहे गोदावरी परोळेकरांचा. पण तेव्हा एक आदिवासी म्हटल्यानंतर त्या वर्णनातनं काहीतरी एक चित्र उभं राहिलेलं असतं आणि ते प्रत्यक्षात आता आदिवासी माणूस कसा असतो हे त्यांना दिसत नाही. तर सहजरित्या हे झालेलं म्हणजे राजश्रीताई तिक्यांची एक ओळखीची मुलगी युनिव्हर्सिटीमध्ये MA करताना होती, तर तिला बोलावून घेतलं. आणखीन ती आपला अनुभव बोलली आणि ती आदिवासी आहे असं कळल्यानंतर मुलांना ते आजच्या काळात ही कुठे आहे ह्याचं जास्त चांगली समज आली असं वाटतं. 9वीला एक उपक्रम असतो समाज समजून घेताना. मला असं वाटतं की सगळ्याच शाळा हे करतात, पण तरी पुन्हा एकदा अधोरेखित करायचं म्हणजे की शाळेतलं शिक्षण फक्त शाळेत न राहता आत्ता बाहेर समाजात काय चाललं आहे हे ह्याच्याशी सतत आपण जोड देण्याचा प्रयत्न करत असतो. तर तो पहिल्या टप्प्यावर म्हणजे तो समाज कोण आहे, काय आहे, समाज म्हणजे काय आहे. तर त्यावेळेला 9वीची मुलं लहान मुलांबरोबर कामाचा अनुभव घेतात. अनेक वर्ष आपली मुलं खेळघर या पुण्यातल्या लक्ष्मीनगर या वस्तीत काम करणाऱ्या संस्थेत जात होती. तसंच प्रिझम फाउंडेशन या विशेष गरज असणाऱ्या मुलांच्या संस्थेतही मुलांबरोबर कामं करायला जात होती. त्याच्यानंतर डोअर स्टेप नावाची एक संस्था बांधकाम कामगारांची मुलं किंवा वस्तीतली अजून काही मुलं यांच्याबरोबर काम करते, तिथंही मुलं जात होती. जवळच एक महानगरपालिकेची 1ली ते 4थी ची शाळा आहे. मुलांनी आठवड्यातून एकदा असं सलग 8 आठवडे तिथं मुलांना शिकवलं. आता या सगळ्या अनुभवांबद्दल खूप बोलण्यासारखं आहे, पण मी असं थोडक्यात म्हणेन की प्रत्यक्ष मुलांबरोबर संवाद करण्याचा, त्यांच्या परिसरात वावरण्याचा हा अनुभव घेतल्यानंतर मुलांची समज नक्की वाढली. काही वेळा त्यांचं नातं पण तयार झालं
आणि ती पुन्हा पुन्हा तिथं जाऊन त्या मुलांच्याबरोबर काम करायला लागली. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात, समानता आणि सर्वसमावेशकता. तुम्हाला स्क्रीनवर मुलांचे फोटो दिसत आहेत. बालवाडीमध्ये मोठ्या गटामध्ये आम्ही वर्षाच्या सुरुवातीला मुलांचा आय कार्ड साईजचा फोटो काढतो. त्या फोटो आणि ते फोटो असे जोडीजोडीने लावलेले असतात. तर त्यातनं काय काय म्हणजे आम्हाला ज्या ज्या काही गोष्टींसाठी हा वर्षभर खूप छान पद्धतीने त्याचा उपयोग करता येतो. एक तर त्या फोटोखाली प्रत्येक मुलाचं नाव ठळक अक्षरात लिहिलेलं असतं. छोट्या गटामध्ये मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या रिक्षातली किंवा ज्या मुलांशी त्यांची मैत्री झालेली असते यांच्याचबरोबर ती मुलं खेळत असतात. वर्षभरात प्रत्येक मुलाचं त्यांना नाव माहीतच असेल असं झालेलं नसतं. पण मोठ्या गटामध्ये ती थोडी समज वाढते आणि सगळ्या वर्गातल्या मुलांची नावं एकमेकांना माहिती होण्याच्या दृष्टीने सुद्धा याचा खूप आम्हाला उपयोग होतो. यामध्ये जोड्या लावताना मुलगा आणि मुलगी अशाच आम्ही वर्षभर जोड्या लावतो. हा फोटो फक्त वर्षाच्या शेवटचा आहे, तेव्हा त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या जोड्या लावल्यात, त्यामुळे काही वेळेला तिथे मुलगा मुलगा आणि मुलगी मुलगी असं आलं आहे. या जोड्यांचा फायदा काय होतो तर वर्गामध्ये इतकं वैविध्य असतं, तर त्या वैविध्याचा उपयोग करून घेऊन या जोड्या केलेल्या असतात. तर पहिल्यांदा म्हटलं तसं मुलगा आणि मुलगी अशी जोडी असते. त्याच्यानंतर एक मूल दंगा करणारं आणि एक शांत अशी जोडी असते. त्याच्यानंतर बडबड करणारं आणि अबोल मूल अशी पण जोडी असते. नियम लक्षात ठेवणारं आणि नियम लक्षात न ठेवणारं अशी पण जोडी करतो. त्याच्यानंतर वेगवेगळे आर्थिक सामाजिक स्तर असलेली मुलं असतात, तर त्यांच्याही जोड्या केलेल्या असतात, तेही करतो. जेव्हा या जोड्या पहिल्यांदा करतो तेव्हा मुलांना सांगितलेलं असतं की दर 10 दिवसांनी ह्या जोड्या बदलणार आहोत. त्यामुळे त्यांना कुठेतरी असतं हुश्य, जी जोडी आहे ती आपल्याला 10 दिवस पाळायची आहे आणि त्याच्यानंतर जोडी ताई बदलणार आहे. जोड्या केल्या की काही मुलं एकदम खुश असतात, काही वेळा नाराजी दिसते. काहींच्या बाबतीत हे स्वीकारलेलं असतं की 10 दिवसाचाच प्रश्न आहे, पण काहींना ते फारसं मान्यच नसतं. त्यामुळे त्या मुलांच्या बाबतीत मग पालक चिठ्ठी पाठवतात किंवा मेसेज करतात की ताई फारशी ही जोडी पसंत नाही आहे किंवा बदलू शकतो का वगैरे. कारण हे जोड्यांचं असतं ते घरापर्यंत म्हणजे पालकांपर्यंत तेव्हापर्यंत पोचलेलं नसतं. तर त्याच्यामुळे काय नक्की प्रकारांनी ताईंनी काय विचार करून ह्या जोड्या केल्यात हे पालक सभेत कळतं. पण त्याच्या आधीच्या ज्या जोड्या एकदा होतात तर तेव्हा मग पालकांशी आम्ही बोलतो की काय उद्देशाने ह्या जोड्या केलेल्या आहेत. तर ह्याच्यात मूल दिवसभर आपल्या जोडीबरोबर खूप कृती करतं. त्याच्या म्हणजे डबा खातानाच्या गोष्टी जर बघायच्या तर डब्यात पोळी भाजी आणली आहे ना, कच्चं आणलं आहे ना, डब्याखालचा नॅपकिन आणला आहे ना, डबा खायच्या आधी खाल्ल्यानंतर तोंड धुतं आहे ना, चूळ भरतं आहे ना, अशा छोट्या छोट्या जबाबदाऱ्या एकमेकांवर दिलेल्या असतात आणि ते जोडीने ते एकमेकांना आठवण करून देत असतात. तर ह्या जोड्यांनी काम करताना तू ह्याला मदत करतोस का किंवा तुम्ही दोघांनी मिळून ही कृती करायची आहे. या 2 जोड्यांचा हा गट झाला आहे आणि ह्या गटांनी ह्या कामाची जबाबदारी घ्यायची आहे किंवा ह्या गटांनी हा खेळ खेळायचा आहे. तो खेळून झाल्यानंतर दुसऱ्यांना द्यायचा आहे, तो आवरून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने मुलांशी आपण बोलत असतो आणि ह्या जोड्यांचा असा फायदा होतो. मग अशी मंडईच्या सहलीचं म्हटलं तिथे ह्या जोड्यांचा खूप फायदा होतो की मुलांना माहीत असतं आपल्याला कुणाच्या जोडीबरोबर सहलीला जायचं आहे ते. असा वर्षभर हा उपक्रमच म्हणूया, असं हे वर्षभर जेव्हा आम्ही करतो तेव्हा वर्षाच्या शेवटी असं लक्षात येतं की मुलांच्या वर्गातल्या सगळ्या मित्रमैत्रिणी झालेल्या आहेत आणि त्यांचे जे पहिल्यांदी एकमेकांबरोबर खेळायचं नाही किंवा अशा पद्धतीचं त्यांचं जे काही होतं ते कमी झालं आहे आणि त्यांची मैत्री व्हायला लागली आहे, असा अनुभव या फोटोंच्या जोड्यांमधनं आम्हाला येतो. मग मोठ्या गटातून पहिलीत मुलं येतात. मुलं पहिलीत आल्यावर त्यांचं वाचन तर वाढलेलंच असतं आणि त्या जोडीला लेखन पण सुरू होतं. मग तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींची मदत घेतली जाते. म्हणजे बाबा चहा कर, आई पेपर वाचते, दादाने चटणी केली, अशा प्रकारची वाक्य फलकावर लावली जातात. वर्गमंडणीत वाचनपट्ट्या म्हणून ठेवली जातात किंवा त्यांच्या पेपरमध्ये म्हणजे चाचणी किंवा सहामाहीमध्ये सुद्धा अशा प्रकारची वाक्य घातली जातात. मुलांना सादरीकरणासाठी आम्ही एक प्रश्न देतो.
आणि त्याचं सादरीकरण त्यांनी गटासमोर करायचं असतं. मग त्याची तयारी ते घरी आईबाबांच्या मदतीने करतात. तर आत्ता एक प्रश्न मी तुम्हाला सांगते आणि त्या प्रश्नाचं सादरीकरण एका मुलीने कसं केलं ते तुम्ही पाहाल. प्रश्न असा आहे, तुझ्या घरातल्या वस्तूंची स्वच्छता करताना तुम्ही कोणकोणत्या साधनांचा वापर करता? माझा प्रश्न आहे की तुझ्या घरात वापरली जाणारी स्वच्छतेची साधनं कोणकोणती आहेत? माझी आई केरीसुडीने किंवा कुंच्याने घर झाडते. माझी आई मॉपनी फरशी स्वच्छ पुसते. माझी आई विम साबणाने भांडी घासते आणि कपडे धुताना सर्फ पावडर किंवा साबण वापरते. आई हार्पिकनी संडास आणि मोरी स्वच्छ घासते. आई कधी कधी कॉलिन वापरून फ्रीज, टी व्ही, टेबल अशा वस्तू पण पुसते. अशी आमच्याकडे स्वच्छता असते. छान माहिती सांगितलीस हा तू. या सगळ्या कामांमध्ये तुझा दादा, तू किंवा बाबा काय मदत करतात ग? नाही, आमच्या घरी आई सगळं करते. ठीक. एरवी परिसरामध्ये घर कुटुंब हा विषय असतो, तेव्हा त्याला धरून आम्ही घरातल्या प्रत्येकाची काय काय कामं, कोण कोण काय काय मदत करतं किंवा कसा सहभाग असायला हवा असं बोलणं नक्कीच होतं. पण जेव्हा असा कधीतरी प्रश्न येतो तेव्हा लगेचच त्या विषयाची किंवा त्या प्रश्नाची मदत घेऊन त्या मुलीशी किंवा मुलाशी बोलणं होतं आणि पूर्ण वर्गाशी पण बोलणं होतं. म्हणजे मुलांकडनं छान प्रतिसाद येतात. ते जे घरात बघतात ते अगदी लगेच चित्र उमटतं. म्हणजे आई कामं करते सगळी हे तर खूप जणांकडनं येतंच, पण माझे आजी आजोबा ही मदत करतात किंवा आमच्या घरी कामाच्या मावशी असतात, त्यात सगळी कामं करतात, हा सुद्धा भाग येतो. किंवा असंही येतं की माझे बाबा रोजचा नाश्ता बाबाच करतात किंवा संडास बाथरूम घासायचं काम आमच्या बाबांचं आहे. तर मग तिथं सगळ्यांचा सहभाग कसा घेता येईल, काय होईल ह्याच्याबद्दल बोलणं केलं जातं. आणि ते एवढ्यापुरतंच मर्यादित न ठेवता पालक भेटीला पालकांशी हे प्रतिसाद शेअर केले जातात. म्हणजे सगळ्यांचा सहभाग कसा महत्त्वाचा आहे आणि तो घेतला पाहिजे. ह्याचबरोबर जे बाबा पालक मदत करतात त्यांचं कौतुकही केलं जातं आणि ते पालकांना पण खूप आवडतं. त्यामुळे अशा पद्धतीने सगळ्यांचा सहभाग घेऊन तो मुद्दा पोचवला जातो. याच्या जोडीला मला एक पटकन आठवण आली, ती सांगते. हे बालवाडी आणि पहिलीतलं झालं. एक ताई 10वीमध्ये जरा नवीन आली, तिचा अनुभव आहे. म्हणजे तोपर्यंत शाळा सुरू झालेली होती, मुलं 10वीत होती, ती शिकवायला नवीन आली आणि एकदम वर्गताई झाली. तर बाकी वर्गात शिकवताना काही मुलं मुली ती काही म्हणजे ओके होतं सगळं, पण ती बाकं उचलायचं किंवा टेबलं उचलायची असं काम काही असलं की लगेच मुलांना हाकारायची. थोडे दिवस झालं ते सगळं ठीक, पण नंतर शिकलेले मुलं मात्र आमच्या शाळेतली होती ना, ती 12 वर्ष या शाळेत होती. त्यामुळे मुलींची तक्रार आली की आमच्यावर काय अन्याय होतो आहे, जरा आम्हाला सगळी कामं सांगितली जात नाहीत आणि आम्हाला जबाबदारी दिली जात नाही. म्हणजे कुठेतरी त्या 12 वर्षामध्ये त्यांना तो मुद्दा पोचला होता असं वाटतं. वेगवेगळ्या घरातून आपल्या शाळेत मुलं येतात आणि त्यांच्या समायोजनासाठी प्रयत्न अशा प्रकारे बालवाडीपासूनच सुरू होतात. तिथं प्रत्येकाला संधी मिळेल हे तर बघितलंच जातं, पण ताईला विशेष कधी कधी प्रयत्न करावे लागतात की प्रत्येकजण ती संधी घेईल पण, आणि हे नक्की बघितलं जातं. पोहण्यासारखे उपक्रम, सहली, शिबिरं, संमेलनं, वर्गासमोरची सादरीकरणं, क्रीडा प्रात्यक्षिकं, कार्यानुभव, कधी शाळेबाहेर नेणारे उपक्रम, यातून प्रत्येकाची कुठली ना कुठली तरी कौशल्य, आवड, गुणवत्ता याला नक्की वाव मिळतो. एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी, संवेदनशीलता जपत समोरच्याचा आदर करायला शिकण्यासाठी असे जोडी उपक्रम आम्हाला मोठ्या वर्गांपर्यंत उपयोगी पडतात. कधी वर्गातल्याच पण स्वतःच्या गटाच्या बाहेर असलेल्या मुलाच्या पालकांची मुलाखत घ्यायला मुलांना सांगितलं जातं. कधी किंवा आपल्या गटात नसलेल्या मुलाशी संवाद करून त्याची चांगली ओळख करून देणं असं त्याचं स्वरूप असतं. वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक स्तरातून येणाऱ्या, आरक्षणातून येणाऱ्या, त्याला आम्ही निगराणी गट म्हणतो, जे 25% आरक्षणातून येतात,
आम्हाला हे म्हणताना अजिबात खूप चांगलं वाटत नाही आहे, पण यांचं समायोजन क्वचितच सहजतेने किंवा आपसूक आमच्या शाळेत होताना दिसतं. मग मुलाला मिळणारी संधी, त्याला आणि तिला मिळणारी वागणूक आणि वर्गातला एक घटक म्हणून त्या मुलाला असलेलं स्थान, या सर्व पातळ्यांवर समानतेसाठी प्रयत्न करावे लागतात. तसेच त्यांच्यासमोर जी उदाहरणं येतात विविध विषयातनं, विविध उपक्रमातनं, नेहमीच्या बोलण्यातून सुद्धा, त्याच्यामध्ये विविध प्रकारची समानता रुजावी असा प्रयत्न असतो. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. तो आहे विविधतेचा स्वीकार. आम्ही 6वीला शिकवणाऱ्या आया आहोत आणि आमच्या वर्गात एक छोटा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही एकमेकींशी बोलतोय आणि नंतर वर्गात जाऊन तो प्रश्न सोडवणार आहोत. अगं कुठे होतीस इतक्या वेळ? अगं किशोरची आई आली होती भेटायला. बरं. वर्गात जरा नवीन आहे ना तो, वर्गातल्या चिडवाचिडवीवरून थोडासा नाराज आहे. अरे अच्छा, त्याला कसं चिडवतात मुलं? तो तर किती छान आणि समंजस मुलगा आहे, शांत पण आहे. हो ना, म्हणजे त्याचा भाऊ आहे ना अशोक, तो आपल्या शाळेत छोट्या वर्गात आहे आणि झालं आहे असं की मुलांना कळलं आहे की अशोक आणि किशोर दोघंजणं भावंड आहेत, भाऊ आहेत आणि तरी त्यांची आडनावं मात्र वेगळी वेगळी आहेत. हे कसं काय असं मुलं त्याला विचारतात, पण किशोरला मात्र त्याचं उत्तर नीट देता येत नाही. त्याच्यामुळे तो थोडा उदास आहे. हां, जरा नाजूकच परिस्थिती आहे गं त्याची. किशोरच्या बाबांचं निधन झाल्यानंतर त्याच्या आईने लगेचच अशोकच्या बाबांशी दुसरं लग्न केलं, नाही का? आणि अशोक त्यामुळे खूप खुश आहे, कारण त्याची आई जाऊन बरेच वर्ष झाली होती, त्यामुळे त्याला आई मिळाल्यामुळे तो खूप खुश आहे. पण किशोर मात्र अजून बाबांना विसरला नाही गं, आणि वयही आडनिडं आहे त्याचं. हो ना, शिवाय त्याचं घर बदललं, शाळा बदलली आहे, शाळेच्या वर्षाच्या मध्यावर तो आपल्या शाळेत आला आहे. सगळेच छोटे मोठे बदल त्याच्याबरोबर झालेत आणि हे सगळे धक्के बदल पचवणं अजून थोडं त्याला अवघड जातं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने हाताळायला लागणार आहे. थोडा विचार करूया, चर्चा करूया. अगं समृद्धी, आपण संगती विषय शिकवतो की नाही वर्गामध्ये, तर त्याच्यामध्ये कुटुंबाचे प्रकार झालेत मुलांचे. बरं, तर त्याचा आधार घेऊन बोललो तर कदाचित हा प्रश्न सुटेल त्याच्यातून. चांगलीच कल्पना आहे अंजुताई, आणि ह्याला आपण वर्गसभेचा आधार पण घेऊ शकतो. आणि उद्याच आमच्या वर्गाची वर्गसभा आहे, तर आज आपण मुद्दे काढून ठेवूया आणि उद्या मुलांच्या सहभागाने हा प्रश्न सोडवूया. अगदीच छान. दुसऱ्या दिवशी वर्गात. नमस्ते. आज आम्ही दोघीजणी आलो आहे हां वर्गात, आणि आज आपली वर्गसभा आहे. हो, थांबा. पण असं आहे, आज जरा आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे तुम्ही नेहमीसारखं तुमची मतं मांडणारच आहात, पण आज ताई पण काही मुद्द्यांची भर घालणार आहेत आणि आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे. अंजुताई, करूया सुरुवात? हो. मुलांना, आपण संगती विषयामध्ये कुटुंबाचे वेगवेगळे प्रकार शिकलो होतो. आठवत आहे का रे? ऐकलेत का? आठवत आहे? होतंय, थोडं आठवतंय. थोडं आठवतंय ना? सांगतोस? ताई, मला आठवतंय. मी सांगू? एका कुटुंबात आई बाबा आणि त्यांची मुलं, किंवा एका कुटुंबात आई बाबा, त्यांची मुलं, आजी आजोबा, काका काकू हे सगळे एकत्र राहतात, म्हणजे ते थोडं मोठं कुटुंब. हो ना? अगदी बरोबर. पण अजून वेगळी कुटुंब पाहिली होती असं मी म्हणलं, ते आठवतंय का? मला आठवलं ताई. सांगू? हां. आफ्रिकेतल्या घाना देशात अशा वेगळ्या प्रकारची कुटुंब आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये आई कुटुंब प्रमुख असते. मुलगा असला किंवा मुलगी तर ते आईजवळच राहतात, आणि त्या मुलांचे वडील त्यांच्या आईकडे राहतात. आणि मग ही मुलं जी असतात ती कधी कधी त्यांच्या वडिलांच्या घरी जातात. म्हणजे मुलांना 2-2 घरं मिळतात ना. आणि म्हणजे आता ही मुलं काय किंवा वडील हे आईकडे राहतात. म्हणजे ताई, ही मातृसत्ताक कुटुंब पद्धती म्हणायची का? अगदी बरोबर. छान आठवलंय ताई. मला पण आठवलंय. एका घरामध्ये एका बाईनी लग्न न करता एका मुलाला दत्तक घेतलं आणि ती आता त्याला सांभाळतीये, आणि तिचे बाबा पण तिच्याबरोबरच राहतात. या तिघांचं मिळून पण एक छान कुटुंब आहे. अगदी बरोबर आहे. छान.
आणि ताई मला अजून एक कुटुंब आठवतं आहे की ज्यात एक मुलगा आणि एक मुलगी यांनी लग्न न करता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि तसाच त्यांनी मूल न होऊ देण्याचाही निर्णय घेतला. पण ते दोघेजणे शिक्षक आहेत, त्यामुळे त्या दोघांकडे सतत मुलांची ये जा असते, त्यामुळे ते त्या मुलांबरोबर छान वेळ घालवतात. तर असंही एक कुटुंब ना. बरोबर, मस्त आठवतंय तुम्हाला. ताई मी एक सांगू? हो सांग की. ताई संगती विषयात नाही आहे, पण माझ्या शेजारच्या दादाचं लग्न झालं तर त्याच्या बायकोनं तिचं आधीचं आडनाव बदललंच नाही. त्यामुळं आता त्या दादाचं आणि त्याच्या बायकोचं दोघांची आडनावं वेगळी वेगळी आहेत, पण तरी ते एकाच कुटुंबाचा भाग आहेत ना ताई? हो हो, असं पण एक कुटुंब असतं. वेगळ्या. अजून एक वेगळं कुटुंब सध्याच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतं बरं का. विशिष्ट वेगळी लैंगिक ओळख असलेले जी व्यक्ती असतात ते एकत्र येऊन त्यांचं कुटुंब स्थापन करतात. ह्याच्याबद्दल आपण नंतर नक्की बोलू, पण हे लक्षात ठेवा हां. हो, अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही अंजुताई. अशाही प्रकारची कुटुंब असतातच. आणि अजून काही ठिकाणी असं होतं की काही घरांमध्ये फक्त आई असते, काही घरांमध्ये फक्त बाबा असतात. आणि मग असं होतं की आपल्या मुलाला आई किंवा बाबा मिळावेत म्हणून ते दुसरं लग्न करतात. हां, येत आहे ना लक्षात. आणि मग किशोरचं, आपल्या वर्गातला किशोर आहे की नाही, त्याच्या बाबतीत पण असंच झालं आहे. किशोरच्या आईनं आणि अशोकच्या बाबांनी असाच निर्णय घेतला आणि त्यांनी दुसरं लग्न केलं. हां, त्यामुळे किशोर आणि अशोक जरी एकाच घरात राहत असले, एकाच कुटुंबाचा भाग असले, तरी त्यांची आडनावं मात्र वेगळी वेगळी आहेत, कारण किशोरनं आणि त्याच्या आईनं त्यांचं आधीचं आडनाव नाही बदललं. हां, त्याच्यामुळे आता हे सगळं जे आहे ते असं काही वेगळं वाटतंय का, अस्वाभाविक किंवा चिडवण्यासारखं काही वाटतंय का? नाही ताई, उलट आता आई बाबा दोघंही मिळाल्यामुळे अशोक आणि किशोर दोघांनाही खूप सुरक्षित वाटत असेल ना. हो, अगदीच आणि जो नक्की. छोटा अशोक आहे ना, तो तर खूप खुश आहे, सगळ्या शाळेला सांगतोय आता माझ्याकडे पण आई आहे, आई आहे असं म्हणून. किती छान. आणि आता किशोर, तुलासुद्धा थोडंसं तुझी अस्वस्थता कमी झाली का? आणि वर्गातल्या मुलांबरोबर थोडं मोकळं वाटेल हां तुला पण. आणि तुम्ही पण आता त्यांना त्यांच्या दोघांच्या वेगळ्या आडनावावरनं नाही ना चिडवणार? नाही ताई, आणि आता किशोरबरोबर अजून छान मैत्री होईल आमची, हो ना? शाब्बास, आपण छान प्रश्न सोडवू शकतोय बरं का वर्गात मिळून. विविधता ही उत्साहाने साजरी करायची गोष्ट आहे. विविधतेची लोभसवाणी रूपं मुलांसमोर आणत राहणं हा खरोखरच आनंदाचा एक भाग असतो शिक्षकांसाठी. अनेक प्रकारची मुलं असल्यामुळं मुलांच्या शिकण्यातही विविधता असते. आणि मग मुलांच्या शिकण्यातली विविधता आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत वैविध्य आणायला, अनेक प्रयोग करून पाहायला, विविध माध्यमं वापरायला भरपूर संधी देते. मुलांमध्ये मात्र रंग, उंची, जाडी, आर्थिक परिस्थिती, शिकण्याच्या पद्धती, सवयी, वागण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती यातली विविधता मुलं हळूहळू बघायला लागतात, त्यांच्या ती लक्षात येते. मोठ्या वर्गात गेल्यानंतर जात, कपड्या बुटांची निवड अशीही विविधता मुलांच्या लक्षात येते. आणि विविधता जिथं असते तिथं भेदभावही दिसतात. आणि हेच विविधतेचे मुद्दे विषमतेला कारणीभूत ठरतात, मुलांसाठी चिडवाचिडवीचे होतात. यामुळे येणाऱ्या प्रश्नांची शाळेमध्ये नेहमी हाताळणी करावी लागते आणि मग त्यांना विविधतेच्या स्वीकारापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बाहेरच्या जगातही सध्या किंवा पूर्वीपासूनच विविधतेचा आनंदाने स्वीकार होताना काही दिसत नाही. अनेक पातळ्यांवर आपण आणि ते अशी भूमिका घेतलेली दिसते. आपण शाळेमध्ये बाहेरचं जगाबद्दल नेहमी बोलत असतो, त्यामुळं शाळेमध्येही याबद्दल सजगता निर्माण करणं, प्रश्न विचारायला उद्युक्त करणं, स्वतःच्या अनुभवातून मत तयार करायला मदत करणं, हे होण्यासाठी मग विविध विषयांचे उपक्रमातून या संधी घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. शिस्त. शिक्षक खोली आहे आणि शिक्षक खोलीमधला शिक्षकांमधला आपापसातला संवाद विषय आहे शिस्त.
अगं तुम्हाला आठवत आहे का, मी सत्राच्या सुरुवातीला सतत म्हणत होते की 5वीच्या वर्गात मुलांचं अपशब्द वापरणं, एकमेकांना शिव्या देणं, त्यामुळे मारामारी आणि मग तासातला वेळ जाणं असं खूप होत होतं. मग त्याच्यावर बरेचदा मुलांशी चर्चा झाली, पालकांना घरी चिठ्ठ्या पाठवल्या, पालकांचं थोडं मुलांनी पालकांशी बोललं, पालकांच्या चिठ्ठ्या की आमच्या घरी काही असं आम्ही असे शब्द वापरत नाही. मग मुलांशी बोलणं झालं, पण तो प्रश्न काही फारसा सुटतच नव्हता. मग आता काय करूयात, तर मग आम्ही वर्गसभेत मुलांच्या सहभागातून चर्चा करून काहीतरी तोडगा काढूयात असं बघितलं. तर मग एका तासिकेला एका वर्गसभेला शिव्या असाच विषय घेतला आणि मग त्या मुलं ज्या ज्या शिव्या देतात त्या सर्व शिव्या फळ्यावर लिहिल्या. आणि मग आपण एवढ्या शिव्या देतो असं मुलांना झालं होतं. आणि काहींना आता त्या उच्चारताना पण खाली बघत होते. मग त्यांनाच असं मग त्यांना विचारलं, काय बरं काय होतं, का शिव्या द्यावा असं वाटतो, राग येतो किंवा मग समोरच्याला लगेच राग येतो, त्याला दुखावता येतं आणि मग मारामारी होते. पण मग हे चांगलं वाटतं का, तर मुळीच नाही. मग हे आपल्याला थांबवता येईल का, काय वाटतं आहे. मग त्यातलाच एक गटातला मुलगा म्हटलं, ताई अजून एक सांगू का. म्हटलं काय सांग की. म्हटलं तर तो म्हटला की ह्या शिव्यानं सगळ्या स्त्रियांच्या लैंगिक अवयवांशी जोडलेल्या आहेत. त्या चर्चेतून त्यांना ते समोर आलं. आणि मग यातनं मग ताईंनी पण आम्ही तो मुद्दा की हो यातनं स्त्रियांचा आदर राखला जात नाही, त्यांना अपमानकारक वागवलं जातं, ह्या पद्धतीने ते म्हणून शब्द नाही वापरायचे. तर मग आम्ही असं तेव्हा बोलणं केलं की मग काय करूयात, तर मग आता आपण एकमेकांना आठवण करूयात. मुलांकडनंच आलं हे. आणि मग मी तुम्हाला दर आठवड्यानी त्याचा फीडबॅक विचारेन. तर मग तसं आम्ही आठवड्यानी करत गेलो. आणि जी मुलं ते प्रामुख्याने करत होती त्या मुलांमध्ये पण तो बदल दिसत गेला. आणि इतर मुलं सांगायला लागली की ताई ते आता नाही वापरत हां, किंवा आम्हाला चुकून असं वाटलं तरी आम्ही एकमेकांना आठवण करतो. तर तो मुलांच्या सहभागाने हा प्रश्न सोडवता आला आणि चांगला परिणाम साधता आला असं झालं. मस्त अगदी वैताग आलाय मला. अगदी काय मुलं त्रास देतात, मला तासच होत नाहीये, मला शिकवताच येत नाहीये. काय करू गो, सांगा ना काहीतरी मला. हो 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 शांत हो जरा. हां काय झालं ते आपण समजून घेऊया. शांत हो आधी. हां आणि आत्ता तू नवीन आहेस की नाही, म्हणून कदाचित काहीतरी अनुभव येत असतील. आम्ही नवीन होतो ना तेव्हा हेच झालं होतं. पण अनुभवातनं हळूहळू गोष्टी आपल्याला समजत जातात. तर आपल्याला असं अशी वेळ जेव्हा येते त्यावेळेला काय करूयात असं एक थोडंसं बोलून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला पुढे जाताना त्याचा नक्की उपयोग होईल. म्हणजे उदाहरणार्थ जर वर्गामध्ये मुलं खूप त्रास देत आहेत तर त्याच्या आधीची पायरी म्हणजे आपण मुलांशी बोलणं केलं आहे का, वर्गामध्ये कोणत्या गोष्टी चालतील कोणत्या नाही चालणार हे बोललो आहे का, हे एक आठवून बघायचं. नसेल बोललो तर नक्की बोलायचं. आणि शाळा जेव्हा सुरू होते की नाही जूनमध्ये, तेव्हा पहिले 15 दिवस हे आपल्याला कोणत्या गोष्टी वर्गात चालतील कोणत्या नाही चालणार अशासाठी द्यायच्याच. त्यातनं खूप छान फरक पडतो. मुलांनाही लक्षात येतं की आपल्याला नेमकं कसं वागायचं आहे, कुठे लक्ष द्यायचं आहे, एकमेकांना आठवण करायची आहे हे लक्षात येतं. काही नियम हे आपण ठरवलेले असतात, पण ते का ठरवलेत याचं कारण जरूर सांगायचं. काही नियम ठरवताना मुलांची मदत पण घ्यायची, त्यांनी पण फरक पडतो. मुलं छान गोष्टी सुचवतात त्याचा पण फरक पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या काही काळामध्ये काही ड्रिल्स घेणं, ह्यानी नक्की फरक पडतो. म्हणजे आपलं वागणं कोणतं असायला हवं आहे हे आपण सांगतो, पण मुलांनी करून बघितलं की त्याच्यातनं ते पक्कं होतं. त्यामुळे काय करायचं, अगदी छोट्या गोष्टी वाटतील आपल्याला, पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आरडाओरडा करत नाचत जायचं नाही आहे. कारण आजूबाजूला वर्ग आहेत, त्यांचं काहीतरी शांतपणे शिकणं चाललं आहे, तिथे त्रास होता कामा नये. त्यामुळे किंवा वर्गामध्ये बाकं कशी धरायची कशी लावायची, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे वर्गातनं बाहेरनं आत कसं यायचं, ह्या दप्तरं कशी लावायची, ह्या गोष्टींबद्दलची ड्रिल्स घेतली तर त्याचा पण परिणाम होतो आणि त्याची चांगली मदत होते. हां आता तू वर्गात गेली होतीस ना, तर सगळ्या मुलांनीच त्रास दिला का, सगळे वागत होते का असं? नाही ग, 3-4 जणांचा जो गट आहे ना तो कायमच मला त्रास देत असतो. त्यांचं काय करावं कळतच नाहीये मला. म्हणजे लक्षात आली आहेत ते 3-4 मुलं कोण आहेत किंवा असं वागणारी मुलं कोण आहेत हे लक्षात आलंय. तर मग तू संवाद करून पाहिलायस का त्या मुलांशी, बाजूला घेऊन बोलावून असं? नाही ग, माझ्या लक्षात नाही आलं हे. त्याचा पण नक्की उपयोग होईल की त्यांच्याशी तासाच्या पेक्षा वेगळा वेळ काढून जर का संवाद केला ना
आणि एकदाच करून पुरेल असंही नाही, पुन्हा पुन्हा कदाचित बोलायला लागेल आणि मग त्यांना लक्षात आणून देता येईल, त्यांच्याशी एक काहीतरी एक बंध तयार होईल आणि मग पुढे त्याच्यात सुधारणा होईल. अगदीच वाटलं तर पालकांची सुद्धा मदत ह्याच्यात घेता येईल. म्हणजे पालकांना बोलावून त्यांच्याशी बोलून आपल्याला कळतं की त्यांची एकतर वेळेला वागणूक कशी आहे किंवा तिथे काही प्रश्न आहेत का, त्यांनाही काहीतरी सुचवता येतं आणि ते सुद्धा एकदाच असं नाही, पुन्हाही बोलवता येऊ शकतं. शिवाय आपल्या समुपदेशक ताई आहेत, आपल्याला वाटलं तर त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडेही मुलांना पाठवता येऊ शकेल. म्हणजे तो एक भाग आहेच आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपली तयारी आपण पण आपल्याकडे बघायचंच की तू करतेसच, आता तयारी करते, आखणीप्रमाणे तयारी सगळी वस्तूंची आहेच आहे, पण ते एक आपण नक्की जरूर बघूया की आपली तयारी पूर्ण आहे का. म्हणजे आता तुझा किती वेळ होता? तास? एकच तासिका होती आणि गोष्ट सांगून थोडीशी कृती घ्यायची होती, पण नाहीच झालं. हां, तर आपल्याला असं सुरुवातीला वाटतं नवीन असताना जास्त करून की आपलं 1 मिनिटसुद्धा वाया जाता कामा नये, एवढं घ्यायचं आहे, अगदी सगळाच वेळ वापरायचा आहे. तर त्याच्या वेळेला आपल्याला जर निश्चित असेल की एवढाच भाग घ्यायचा आहे आणि ह्या वयोगटानुसार मला आता हे एवढंच निश्चित घ्यायचं आहे आणि माझी अशी तयारी आहे, मग त्याच्यासाठी वस्तूंची तयारी असेल किंवा लिखित गोष्टींसाठी सूचनांची तयारी असेल आणि कुठून वस्तू आणायच्या आहेत, मग आपण धावतोय, कोणाला तरी पाठवतोय, हे सगळं जर निश्चित झालेलं असेल, तयारी पूर्ण असेल, तर मग मुलांना अशी मध्येच गडबड करण्याची संधी मिळणार नाही आणि आपणही शांत राहून मग आपला काहीतरी राग आला आहे, आपल्याला काहीतरी ताण आला आहे आणि मुलांशी बोलताना तो व्यक्त झाला आहे असं होणार नाही. ते पण होत असतं. त्याच्यासाठी एक नक्की करता येईल की या ताईंचा पाठ बघायचा, ताईंचा पाठ बघायचा, आधीच्या ताईंचा पाठ आवर्जून बघायचे, म्हणजे आठवड्याचा पाठ निश्चित ठरवून असं जरूर काही काळ बघायचं. ह्याचा पण फायदा नक्की होऊ शकेल. नक्कीच. आणि तू असं मुलांशी जर नियमित बोलली ना, जसं ताईंनी सांगितलं तसं, तर एक तुझ्याशी नातं पण निर्माण होईल आणि वर्गात असताना तू हलकीशी त्या मुलाकडे नजर टाकली तरी अरे हां, ते कनेक्शन निर्माण झाल्याने त्या मुलाला तुझा सपोर्ट पण वाटेल आणि छान त्याचंही सुरळीत सुरू होईल. आणि काही काळजी करू नको, आपण सगळे एकत्र होत काय एकमेकींना मदत आणि सगळे ह्यातनं गेलेलेच आहोत, तर होणारच आहे. शिस्त म्हणजे काय असं नेमकं कसं सांगायचं असा जेव्हा प्रश्न असतो तर बाहेर आपल्याला खूप वेगवेगळ्या व्याख्या कळतात ना. असं वागा, नीट वागा, योग्य वागा, त्याला खूप मोरालिटी जोडलेली असते. तर त्याच्या पलीकडे जाऊन शिस्तीचा विचार करता येऊ शकतो का असं जेव्हा आपण बघतो तेव्हा खरं तर शिस्त हा खूपच व्यापक मुद्दा आहे. पण शाळेच्या दृष्टीने जर विचार केला तर शिकणं आणि शिकवणं आणि इतर उपक्रम हे नीट पूर्ण व्हावेत आणि त्यात दोघांनाही आनंद घेता यावा. म्हणजे मुलांना आणि तायांना दोघांनाही आनंद घेता यावा असं जे वातावरण असेल त्याला आपण शिस्त म्हणूयात. त्याच्याबरोबर ही जी काही इमारत आहे, इथे जे काही वेळापत्रक आहे तर ते सगळं व्यवस्थित पूर्ण व्हावं याच्यासाठी जे जे आवश्यक वर्तन आहे त्याला आपण शिस्त म्हणूयात. मग इतकं शांत जे काही मी सांगते ते खरंच होतं का आणि काही वेगळं घडतं का वर्गामध्ये? तर आपल्या सगळ्यांना माहिती वर्गात खूपच काय काय वेगळं घडत असतं आणि तिथे शांतता ठेवणं खूप अवघड जातं. म्हणजे काय होतं तर एखादं मूल खूप जास्त लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतं, एखादं मूल दुसऱ्यावरती दादागिरी करण्याचा प्रयत्न करत असतं, एखादं मूल कुरघोडी करायचा प्रयत्न करत असतं, तर एखादं मूल त्या सगळ्या कार्यक्रमातून स्वतःला पूर्णपणे बाजूला ठेवायचा प्रयत्न करत असतं. मूल असं का वागतं तर त्याच्या पाठीमागचं कारण जर समजून घ्यायचं झालं तर हे केल्याशिवाय आपली दखलच घेतली जाणार नाही आहे. म्हणजे मी सारखं लक्ष वेधलं नाही तर माझी दखलच घेतली जाणार नाही आहे असं वाटतं म्हणून मुलं अशी वागत असतात. अशी खरं तर शाळेची भूमिका आहे. मूल त्रास देण्यासाठी करतं किंवा मूल मुद्दाम दादागिरी करतं असं त्याचं कारण नाही आहे असं शाळा मानते. मग त्याच्यासाठी करायचं काय तर तायांनी गप्पांमधून जे दाखवलं ते 2-3 आपण सकारात्मक शिस्तीची मूल्य बघूयात की ती कशी शाळेमध्ये त्याची अंमलबजावणी होते आणि वर्गसभेबद्दल पण थोडं बोलूयात. सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सहृदय राहण्याचा. हे जेव्हा कारण कळतं की मूल एखादं इतकं लक्ष का वेधतं आहे किंवा सारखंच दादागिरी का करतं आहे याची जेव्हा कारणं कळायला लागतात तेव्हा बहुतेकदा एक मोठा इतिहास असतो त्या वागण्याच्या पाठीमागे आणि तो इतिहास जेव्हा कळतो तेव्हा आपण सहृदय राहू शकतो. आणि त्यासाठी आधी कारणं समजणं आणि त्याच्याशिवाय कुठलंही वक्तव्य न करणं हे खूप गरजेचं ठरतं. एक मुलगा शाळेमध्ये होता, आता पासआउट झाला तर तो सारखं म्हणायचं की ताई मला कळतं पण माझ्या मनाला नाही कळत, ताई मला कळतं पण माझ्या मनाला नाही कळत. तर
ते तुझ्या मनाला कसं कळवून द्यायचं याच्यासाठी खरं तर 2 वर्ष वाट बघितली. हे करून बघ, ते करून बघ, ते करून बघ. मग नंतर असं कळलं की जेव्हा मन नाही ना तुझं मदत करणार, त्यावेळेला आपण वाचनालयात जाऊन बसूयात, कारण वर्ग पूर्ण होत नाही आहे. तर ते मूल जेव्हा वाचनालयात गेलं तेव्हा रश्मिताई त्याला म्हणाल्या की मी तुझ्याबरोबर येऊन बसते. तर मी तेव्हा खूप नवीन होते शाळेमध्ये आणि मला असं वाटलं जरा आता ही अति काळजी नाही आहे का. एक तर आपण 2 वर्ष दिलेत आणि तरी मूल त्रास देते आणि तरी आपण जाऊन बसायचं. तर मला असं वाटतं की त्याला त्याच्या वागण्याचे कॉन्सिक्वेन्सेस दिलेच होते, म्हणजे त्याची जबाबदारी तर दिलीच होती, पण त्याच्याबरोबरची सहृदयता म्हणजे मी तुझ्याबरोबर आहे हे सांगण्याची तो प्रयत्न होता, असं मला खूप नंतर कळलं. तर सहृदय असणं आणि ठाम असणं की जे ठरवलं ते आपल्याला करायचं. तुला वर्गात नाही बसता येणार आहे, तुला वाचनालयात बसावं लागेल. वर्गसभेचा खूपदा उल्लेख आला, त्याच्यात सहभागातून शिस्त. म्हणजे याच मुलाचं उदाहरण जर म्हणायचं असेल तर हे आधी त्याला माहिती होतं की काय करावं लागेल आणि अनेक पर्याय त्याच्याकडनं आले होते आणि त्यातला हा एक पर्याय होता की ठीक आहे, मग जेव्हा माझं मन नाही मला मदत करणार त्यावेळेला मी बाहेर बसेल. तर सहभागातून शिस्त म्हणजे मुलांकडनं पर्याय घेतले जातात, त्याची काहीतरी जबाबदारी आहे प्रत्येक वागण्याची. उदाहरणार्थ पुस्तक फाटलं तर पुस्तक चिटकवण्याची जबाबदारी त्या मुलाची आहे, किंवा इतर काही नुकसान झालं ते नुकसान भरपाई करून देण्याची, त्याच्यामध्ये सहभागी होण्याची, भरपाई म्हणण्यापेक्षा ते नीट करण्याची जबाबदारी त्या मुलाची आणि ती जबाबदारी घ्यायला लावणं हा सकारात्मक शिस्तीचा भाग आपण मानतो. कशी तयार झाली सकारात्मक शिस्त, तर अनेक लोकांनी त्याच्यावरती मांडणी करून ठेवलेली आहे. अनेक शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ यांनी मांडणी केली आहे. आधीच्या लोकांनी ते वापरून बघितलं आहे. म्हणजे हे जे आहे ना की प्रत्येक वागण्याची काहीतरी जबाबदारी असते. कधीतरी 1 तास काढायचा आणि संध्याताई किंवा गौरीताईंबरोबर गप्पा मारायच्या आणि त्यांनी काय काय उपाय केलेले आहेत आत्तापर्यंत असा बराच खजिना मिळू शकतो. तो खजिना असतो म्हणजे कोणीतरी मांडणी करून ठेवलेली आहे, कोणीतरी ते वापरून बघितलेलं आहे, आपला स्वतःचा काहीतरी इतिहास आहे. म्हणजे मी खूपच पारंपरिक पद्धतीने शिकले तर पटकन कंट्रोल करावा असा वाटतो आणि तिथे थांबवणं, सकारात्मक शिस्तीची जी काही मूल्य आहेत ती पुन्हा पुन्हा आठवण करून देणं. तर आपल्याला काहीतरी वाटत असतं ते आणणं आणि मूल विशिष्ट पद्धतीने व्यक्त होत असतं. हे 4ही भाग सकारात्मक शिस्तीमध्ये येतात. हे झालं वैयक्तिक शिस्तीबद्दलचं. आपण सगळेजणं वैयक्तिक पातळीवरती वेगळे आहोत आणि समूहात जेव्हा येतो तेव्हा वेगळे असतो. मुलांचंही असंच होतं. म्हणजे 4 लक्ष वेधून घेणारी मुलं जेव्हा एकत्र येतात, 4 कुरघोडी करणारी मुलं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते समूह वर्तन होतं आणि त्याच्यासाठी वैयक्तिक पातळीवरती काम करून उपयोग होत नाही. अशा वेळेला वर्गसभा हे टूल वापरलं जातं. वर्गसभेमध्ये सगळा वर्ग बसलेला असतो गोलामध्ये, एक विषय दिलेला असतो आणि प्रत्येक मूल त्या विषयाबद्दल स्वतःचं मत मांडतं. एकदा मत मांडलं की मग त्याच्यावरती उपायांबद्दल चर्चा व्हायला लागते आणि सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती उपाय काढला जातो. अनुजाताईंनी मगाशी सांगितलं तसं 5वीच्या वर्गामध्ये शिव्यांचं प्रमाण खूप वाढलं होतं, 6वीच्या वर्गात खूप वाढलं होतं. वर्गसभेनंतर काही महिन्यामध्ये शिव्या पूर्ण बंद झालेल्या होत्या. 5वीमध्ये एकमेकांना खूप दिसण्यावरून चिडवणं सुरू झालेलं होतं. तर एक वर्गसभा अशीच घेतली की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींवरनं चिडवलं आहे ते सांगूयात. म्हणजे कोणाचे तरी दात पुढं आहेत, कोणीतरी सावळ्या रंगाचं आहे, कोणीतरी उंचीनी कमी, कोणीतरी जाडीनी वेगळं आहे. तर ह्या सगळ्यावरती कुणाला ना कुणाला कधी ना कधीतरी टिप्पणी ऐकायला मिळालेली होती. तर मुलं त्याच्याबद्दल बोलत होती आणि तेव्हा आपल्याला काय झालं हे पण सांगत होती. आणि मग उपायांबद्दल आम्ही बोललो की मग आता काय करूयात. तर बॉडी शेमिंग आपल्याला नाही करायचं आहे हाही उपाय त्यातनं निघाला होता. त्याच्या बरोबरीने शाशीला जायचं आहे, सगळ्यांनी ओळ केल्याशिवाय लोकांना जाता येत नाही आहे, पण काही मुलं रेंगाळलेली आहेत, तर पटापट ओळी कशा करूयात हा एकदा विषय होता. बेंच छोटे छोटे जे लोखंडी आहेत ते ठेवायचे आहेत आणि पटकन बाहेर जायचं आहे ते लागू शकतात, तर त्याच्या पद्धती काय असाव्यात, म्हणजे आधी कुठले मुलं बेंच ठेवतील मग कुठले मुलं ठेवतील हा विषय होता. तर असे वर्गसभांमधनं गटाचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न होतो. आणि तिसरा घटक असतो तो म्हणजे पालक त्याच्यामध्ये येतात. असं कधीच होत नाही की घरामध्ये सगळं अलबेल आहे आणि तरी मुलं अस्वस्थ आहेत. घरामध्ये काहीतरी घडत असतं आणि म्हणून मुलं अस्वस्थ असतं. त्याच्यामध्ये पालक येतात आणि पालकांचंही समुपदेशन होतं. जिथे जिथे आवश्यक आहे तिथे बदल गरजेचे असतात. कनेक्ट बिफोर करेक्ट हा जो मुद्दा आला त्याच्यामध्ये मेधाताई नंतर सांगतील की 2 वर्ष सलग त्या एका मुलीशी बोलत होत्या आणि सलग तिच्याशी बोलून बोलून तिच्या वर्तनाचे प्रश्न हे कमी झाले होते. तर आपल्या सगळ्यांसमोर वर्तन बदलणं हे आव्हान असतंच, पण आतमध्ये किती पडझड करून वर्तन बदलायचं आहे हा प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारावा लागतो. पारंपरिक पद्धतीमध्ये मुलाची आतमध्ये पडझड होते आणि मग वर्तनात
बदल होतात. तर मुलाचं ते मूल पण टिकावं, मूल आनंदी असावं आणि शिवाय वर्तनामध्ये बदल व्हावे याच्यासाठी सकारात्मक शिस्त खूप गरजेची असते. जसं सगळ्यांनी मिळून प्रश्न सोडवले जातात तसेच सगळ्यांनी मिळून निर्णयही घेतले जातात. त्याची मांडणी आता अनघताई करतील. थँक्यू. स्कूल संसद या उपक्रमाविषयी मी सांगणार आहे. स्कूल संसद ही एक आंतरशालेय उपक्रम स्पर्धा असते ज्याच्यामध्ये प्रत्येक शाळेतून 4 विद्यार्थ्यांचा गट सहभागी होतो आणि आपल्या शाळेतून यात कोण सहभागी होणार याच्यासाठी जी निवड होते त्याच्याबद्दल आता मी बोलणार आहे. सुरुवातीला स्पर्धेचे स्वरूप सांगते. या स्पर्धेचे काम अभिरूप संसदेप्रमाणे असते. मुलांचा गट दिलेल्या प्रश्नावर सर्व बाजूंनी विचार करून प्रत्यक्ष प्रश्न समजून घेण्याचा व त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. उपाय हे ठराव स्वरूपात मांडले जातात. याची कार्यपद्धती संसदेप्रमाणे असते. म्हणजे विविध शाळेतील जे गट असतात ते म्हणजे विविध पक्ष असतात. गटातील एक जण पंतप्रधान असून जो गटाचं प्रतिनिधित्व करतो. दिलेल्या वेळेत पंतप्रधान ठराव मांडतो. त्यावर परीक्षकांचे पॅनल तसेच सर्व सहभागी इतर शाळेतील गट उलटसुलट प्रश्न विचारतात. त्याला जर गट व्यवस्थित उत्तरं देऊ शकला, स्पष्टीकरण देऊ शकला तर ते ठराव मंजूर होतात. अशी साधारण पद्धत असते. आत्तापर्यंत जी स्कूल संसद झाली त्याचे विषय होते मृदेसंबंधी प्रश्न होता किंवा बातम्यांमधील सत्यता किती आहे याच्यावर मुलांनी ठराव मांडले होते. या उपक्रमात साधारणपणे 9वीच्या वर्गातून 4 मुलांची निवड केली जाते. मग ही 4 मुलं कोणती निवडायची तर त्यासाठी लोकशाही पद्धतीचा म्हणजे मुलांच्या सहभागातून निर्णय घेतला जातो. कसा तर संपूर्ण वर्गाला या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती सांगितली जाते आणि या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सगळ्या मुलांचा एक गट तयार होतो. आता या गटातून 4 मुलं निवडायची असतात. त्यासाठी मुलांसोबत बोलणं होतं की गेले 9-10 वर्ष तुम्ही सगळे एकमेकांना चांगलं ओळखताय. प्रत्येकाचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट कोणते हे तुम्हाला माहिती आहे. शिवाय या उपक्रमामध्ये सहभागी होणारा जो गट असेल त्या गटाच्या म्हणून कोणते बरं गुण असायला हवेत याच्यावर जेव्हा चर्चा होते तेव्हा मुले मुद्दे सांगतात की जो गट सहभागी होणार असेल त्याला काय काय आवश्यक असणार आहे तर विषयाचा अभ्यास करता यायला हवा, संदर्भ शोधन करता यायला हवे, एकमेकांच्या मताचा आदर राखत गट म्हणून एकत्र काम करता यायला हवे, कसाही प्रश्न आला तर न डगमगता न चिडता उत्तर देता यायला हवे आणि हे सर्व काम शाळेव्यतिरिक्त म्हणजे आपला नेहमीचा अभ्यास सांभाळून करता यायला हवं. अशी जेव्हा मुलांसोबत चर्चा होते तेव्हा मुलं आपापसात चर्चा करून त्यातून योग्य 4 मुलं हे निवडून देतात. मुलं अतिशय मोकळेपणाने एकमेकांबद्दल सांगतात. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अरे तुझा अभ्यासच पूर्ण होत नाही आहे मग तू हे जास्तीचं काम कसं करशील किंवा तू विचार चांगला करतोस बरं का पण कोणी तुला विरोध केला तर मात्र तुला पटत नाही मग येईल का तुला हे काम करता. पण असं सगळी मोकळेपणाने चर्चा होऊन आत्तापर्यंतचा तरी अनुभव असा आहे की मुलं योग्य प्रकारे निर्णय घेऊन योग्य 4 मुलांची निवड केली जाते आणि तो गट उपक्रमामध्ये सहभागी होतो. म्हणजे लोकशाही पद्धती रुजवणं शाळेमध्ये म्हणजे मुलांच्यामध्ये आणि शिक्षकांमध्येही हे एक शाळेचं महत्त्वाचं कामाचा भाग आहे. आम्हाला असं वाटतं इथे शिक्षक म्हणून स्वतःवरही बरंच काम करावं लागतं आहे. मुलांबरोबर या पद्धती प्रत्यक्षात आणताना छोट्या छोट्या निर्णयांमध्ये आपले लहानपणचे अनुभव, आपली जडणघडण ही कधीकधी लोकशाही पद्धतीच्या चांगलीच आड येते. एकूणच अवतीभोवतीच्या समाजातले माध्यमातून मारा होणारे विचार आणि कृतीही या लोकशाहीपेक्षा सरंजामशाही आणि हुकुमशाहीकडे जाणाऱ्या दिसतात आणि त्याला एक मान्यता पण मिळालेली दिसते. या प्रभावातून जाणीवपूर्वक बाहेर येऊन सतत जागरूक राहावं लागतं असा आमचा अनुभव आहे. सुरुवातीच्या काळातला एक प्रसंग ताई सांगतायत. ही गोष्ट आहे 17-18 वर्षापूर्वीची. 9वीच्या वर्गात ताईला शिकवताच येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. वारंवार मुलांशी व ताईंशी बोलूनही या परिस्थितीत बदल होत नव्हता.
शेवटी मुलांच्या वर्तणुकीची पातळी शिक्षकांच्या दृष्टीने घसरल्यानंतर सर्व शिक्षकांनी या वर्गात शिकवायला जायचं नाही असं ठरवलं. मुलांना चूक लक्षात येईल आणि ती बोलायला येतील अशी अपेक्षा होती. 2 दिवस असेच ताणात गेल्यावर तिसऱ्या दिवशी सर्व मुले काळे टी शर्ट निषेध म्हणून घालून आली. मग ताईंनी त्यांच्या प्रतिनिधींशी बोलणं सुरू केलं. मुलांना त्यांच्यावर अन्याय झाला आहे असं वाटत होतं. त्यांचं म्हणणं त्यांना चूक मान्य होती, पण त्या चुकीमुळे होणारा परिणाम किंवा शिक्षा मान्य नव्हती. मुलांचं म्हणणं होतं शिकण्यासाठी आम्ही शाळेत येतो आणि तेच आम्हाला डावललं जातं आहे. यावर बरीच चर्चा झाली. या आपल्या वर्तणुकीचे काय परिणाम होतील याची आधी आम्हाला कल्पना द्यायला हवी होती, त्याबद्दल चर्चा व्हायला हवी होती असं मुलं मांडत होते. अशातनंच हळूहळू आपण शिकत असतो. लोकशाही पद्धतीप्रमाणे संविधानाचं शिक्षण हा एक शाळेचा महत्त्वाचा भाग आहे. पाठ्यपुस्तकापेक्षा वेगळं साहित्य, अनुभव, उदाहरणं याचा उपयोग करून आपण हा शाळेमध्ये पुढे नेतो. गेल्या वर्षी 7वीच्या मुलांच्या बरोबर राजश्रीताई तिखे यांचा संविधानावर एक वर्षभराचा उपक्रम झाला. तो यावर्षी सुरू असणार आहे, पण त्यातलं एक उदाहरण मला सांगायचं आहे. असा प्रश्न होता मुलांना की नागरिकत्व हे कुणाचं असेल, म्हणजे नागरिकत्व कसं ठरतं ह्याच्यावर चालू होता पाठ. यास्मिन नावाची मुलगी भारतात जन्मली तर तिचं नागरिकत्व कोणतं? सांगायला अवघड वाटतं की पटकन ह्याचं उत्तर भारतीय हे न येता काहींच्या मनात पाकिस्तान तर नाही असा प्रश्न आला. तर काल मंजुताई जे उदाहरण सांगत होत्या तसंच आम्हाला पण वाटतं की हा विषय सध्या अगदी प्राधान्याने काम करण्याचा, आणखीन सगळ्या शाळांनी एकत्र येऊन ह्याच्यावर आपल्याला कशा प्रकारे उपाययोजना करता येईल आणि काय कार्यक्रम हातात घेता येईल असं करण्याचा विषय आहे. आता पुढचे 2 प्रसंग ऐकूयात. 9वीच्या वर्गाला भोग नावाची कथा ताई शिकवतात. देवदासी प्रथेवरच्या या धड्यात मुलीच्या गुंतलेल्या केसांची जट आई धैर्याने कापून टाकते. त्यावरून रूढी परंपरा, अंधश्रद्धा यावर वर्गात चर्चा होत असते. मुले आपले अनुभव मोकळेपणाने मांडतात. एके वर्षी धड्याच्या अनुषंगाने बोलायला अनिल अवचट आले होते. चर्चा चांगली रंगली. मुलं त्यांच्या कामाने प्रभावित झाली. त्यानंतर संदीप बराच अस्वस्थ दिसत होता. काही दिवसांनी तो एकटाच ताईंशी बोलायला आला. प्रश्न घरातला होता. त्याला एकीकडे संकोच वाटत होता. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आईवडिलांबद्दल तक्रारी करतोय असं पण वाटत होतं. त्यांच्या घरात एका गुरु महाराजांचं बरंच प्रस्त होतं. छोटे छोटे निर्णय महाराजांच्या संमतीशिवाय होत नव्हते. फक्त आर्थिकच नाही तर संदीपने 10वी नंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, बहिणीने अर्थातच कधी कुणाशी लग्न करायचं, कोणत्या नातेवाईकांशी संबंध ठेवायचे नाहीत वगैरे. दर परीक्षेच्या आधी कोल्हापूरला जाऊन आशीर्वाद घेणं, साष्टांग नमस्कार घालणं संदीपला याचा त्रास होत होता. शाळेतला वैज्ञानिक दृष्टिकोन त्याला पटत होता. घरच्या रूढीमुळे चिडत होता. नाराजी व्यक्त करत रोष ओढवून घेत होता. वादात हरत होता. कधीतरी त्यांना विरोध केल्यानं खरंच काही वाईट झालं तर या शंकेने धास्तावत होता. ही परिस्थिती कशी हाताळावी हे त्याला सुधरत नव्हतं. कोंडमारा झाल्यानं अभ्यासावरचं लक्ष उडालं होतं. मित्रमैत्रिणींबरोबर तो रमत नव्हता. ताईंनी शांतपणे कान दिल्यामुळे संदीप बराच मोकळा होऊन बोलला. आईवडिलांबरोबर शांतपणे कसं बोलता येईल, त्यांची असुरक्षितता समजून घेत आपण भविष्याचा नीट विचार करत आहोत हे कसे पटवून देता येईल, बहिणीची मदत कशी घेता येईल याबद्दल त्यांच्याशी बोलणं सुरू ठेव. आता हा दुसरा प्रसंग.
15-1 वर्षापूर्वींची गोष्ट. कॉम्प्युटर आल्यामुळे नेहाला काही वेळ तो वापरायला मिळायला लागला. त्यात तिला दादाने गुगल अकाउंट काढून दिल्यावर आणखी मजा वाढली. त्यावर चॅट करता यायला लागले. असं चॅटिंग करताना एका नवीन मुलाशी ओळख झाली. गप्पा रंगायला लागल्या. नकळत ती त्याला आपला पत्ता आणि फोन नंबर देऊन गेली. उत्सुकताही वाटत होतीच. उत्सुकतेपोटी आता भेटीही होऊ लागल्या. त्याच्याशी गप्पा मारायला आवडत होतं, पण त्याची अधिक मोकळीक घेणं, शारीरिक जवळीक करणं हे खटकत होतं. मैत्री हवी, पण ही अस्वस्थ कुणाला सांगू? मैत्रिणी? आई? नको नको. कुणाशी बोलायचं? काही दिवस खूप ताणात गेले. शाळेत मैत्रिणींना, ताईंना हा बदल जाणवत होता. ताईंनी काही निमित्तानं बोलणं काढलं, विश्वास दिला. तेव्हा धीर करून तिने ताईंना सगळं सांगितलं. तिला हा शाळेतून मिळणारा आधार हवासा वाटला. पुढे ताईंनी लगेचच घरच्यांना त्यात सामावून घेतलं. त्यांच्याशीही समजुतीने बोलत नेहाला कशा प्रकारच्या मदतीची गरज आहे, तिला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं न करता यातून अधिक चांगले निर्णय घेण्यासाठी सक्षम कसं करता येईल, अशा प्रकारे संवाद करत तिच्या मोठ्या भावाचा सहभाग घेत प्रश्न सोडवायला मदत केली. आईने त्या मुलाला फोन केला आणि नेहाचा मित्र ना तो, अरे घरी ये ना, तिचे सगळे मित्रमैत्रिणी घरी येतात, तू कुठे राहतोस, आम्ही येतो, असं बोलत त्याची गाठ घेतली. हळूहळू नेहाला ती मैत्री संपवता आली. घरच्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तिला काही त्रास झाला नाही. मुलासाठी शाळा आणि घर हे एक विचारांनी जोडीनं चालणारं असेल तर मूल स्वस्थ असतं, पण मूल अस्वस्थ होतंच. मुलाची अस्वस्थता शाळेत मित्रमैत्रिणींच्या, शिक्षकांच्या तशी लवकर लक्षात होते. मुलाची अस्वस्थता कुठेही निर्माण झालेली असली तरी शाळा आणि घर यांनी एकत्र येऊन जर प्रश्न सोडवला तर ते अधिक सुकर होताना दिसतं. पण कधीकधी पालकांमुळेही मूल अस्वस्थ असू शकतं. तर मुलाला बोलायला एक विश्वासाची जागा शाळाही असते. मग त्याला आपले प्रश्न सोडवण्यासाठी तयार करणं, सक्षम करणं असा प्रयत्न शाळा करते. अर्थात वेळ आली तर पालकांशीही बोलून त्यांचा सहभाग घेते. आता पुढचा विषय सांगण्याआधी आपण एक प्रसंग बघूया. शाळा सुटल्यावर वर्गाची सफाई करायला गेलेल्या ताईला समीर आणि प्रियांका एकमेकांना मिठी मारून किस करताना दिसले. ताईनं येऊन संध्याताईंच्या कानावर घातलं. ही जोडी जरा सतत एकमेकात गुरफटलेली असते असं संध्याताईंनाही जाणवलेलं होतंच. दुसऱ्या दिवशी त्यांना ऑफिसमध्ये बोलावलं. आता थोड्या वेळासाठी मी संध्याताई असेन. मी सांगते. मी समीर. प्रियांका. समीर, प्रियांका या. काय रे, तुम्ही अगदी दोघं सारखे एकत्र असता. होतंय. डबा पण दोघंच खाता ना? होतंय. जरा वेळ मिळाला की एकमेकांशीच गप्पा मारता. होतंय. अरे पण इतकं भान विसरून गुंतून राहिलात तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल ना तुमचं. नाही होत ताई. ताई माझे तर सगळे उपक्रम पूर्ण आहेत. इंग्लिशला तर व्हेरी गुड सुद्धा मिळालंय. माझे पण सगळे पूर्ण आहेत ताई. ताई वर्गात आमचं अगदी नीट लक्ष असतं. तुम्ही कुठल्याही ताईंना विचारा हवं तर. आम्ही अगदी ठरवलंय ताई, अभ्यास नीटच करायचा. आणि मला मदत लागली तर मी हिचीच मदत घेतो. हो का? बरं. आज तुम्हाला इथं का बोलावलंय ते सांगते. ताईंनी काल शाळा सुटल्यावर वर्गात तुम्हा दोघांना एकत्र पाहिलंय. बरोबर आहे ना? होतंय. आता तुमचं काही म्हणणं, आता यावर तुमचं काही म्हणणं आहे का सांगा बरं. ताई आम्ही सारखे एकत्र असतो ना, ते फारसं कुणाला आवडत नाही. कुणाला म्हणजे? ताईंना आणि बाकीच्या मुलांना, आमच्या मित्रमैत्रिणींना पण. दे आर जेलस ऑफ अस ताई. त्यांना आमच्यासारखे मित्रमैत्रिणी नाही ना मिळत. आणि तुमच्या आई वडिलांना रे, त्यांचं काय मत आहे? माहीत नाही, पण त्यांना सुद्धा बहुतेक नाहीच आवडणार.
म्हणजे तुम्ही सोडून सगळ्यांनाच खटकताय. पण म्हणून ते चूक आहे का ताई? 2 मुलांची मैत्री चालते तुम्हाला, 2 मुलींची पण मैत्री चालते तुम्हाला, पण मुलगा मुलगीच मैत्री का नाही चालत? पण तुम्ही बाकी ग्रुपला नाही का रे मिस करत? बाकी तिथली धमाल, खेळ, गप्पा? नाही ताई, खेळताना जातो ना आम्ही त्यांच्या हात. आणि गप्पा आम्ही दोघंच खूप मारतो. आणि हातात हात घालून हिंडता ते? हिंडताना हातात हात घेतला तर काही बिघडतं का ताई? मुली कितीतरी वेळा गप्पा मारत बसतात, हातात 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 हात काय अगदी गळ्यात गळे घालून सुद्धा फिरतात. मग आमची तर मैत्रीच आहे ना. हां, समीर, प्रियांका, तुम्ही एकमेकांना मिठी मारून किस करताना ताईंनी पाहिले बरं का. मला वाटतं की तुम्ही मैत्रीची पुढची पायरी गाठली आहे, हो ना? हो ताई, मला समीर खूप आवडतो. मला पण प्रियंका खूप म्हणजे खूपच आवडते. म्हणजे मुलगा मुलगी फक्त मैत्री आहे असं नाही. आणि मैत्री तसं अशी शारीरिक जवळीक असते का रे? पण ताई असं आम्ही पहिल्यांदाच केलं ना, सतत नाही करत. परत करावंसं नाही वाटणार? आवडला नाही का तो स्पर्श? पण ताई, वाटलं तर चूक आहे का? मी तुमच्या भावनांना चूक बरोबर असं काही म्हणत नाही आहे. पण मैत्रीच्या पुढच्या पायरीबद्दल म्हणजे नातेसंबंध किंवा रिलेशनशिपबद्दल आपण बोलतोय, हे तर पटतंय का तुम्हाला? हो ताई, पण आम्हाला एकमेकांबद्दल खूप काही अगदी अगदी प्रामाणिकपणे वाटतंय. मग आम्ही काय करायचं? खरंच ताई, आम्ही शाळेत असं वागायला नको हे पटतंय, पण आम्हाला वाटतंय ते चूक आहे असं नाही वाटत. असं बघा, शाळा ही तशी खाजगी जागा नाही आहे. शाळेत अनेक लोक येत असतात, मुलं वेगवेगळ्या वयाची, शिक्षक, बाकीचे काम करणारे लोक, आणि या सगळ्याला धरून शाळेचे काही नियम ठरवलेले असतात. ते सगळ्यांसाठी आहेत. मला वाटतं हे नियम तुम्ही नक्की पाळायला हवेत. हो ताई, हो ताई. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे या भावनांचं काय करायचं? या भावना आहेत, तुम्ही रिलेशनशिप ठेवू इच्छिता, तर त्याच्यातले धोके ते कसं हँडल करायचं ह्याच्याबद्दल बोलायला आपण गौरीताईंची वेळ लगेच घेऊया. ठीक आहे? ठीक आहे ताई, चालेल. खरं तर लैंगिकता शिक्षण हे असं विशिष्ट कुठल्या वयाच्या टप्प्यावर आता सुरू करावं असा कुठला असा स्टार्टिंग पॉईंट नसतो. आणि असंही नाही की ठराविक 2 माणसंच ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन बसली तरी ती 2 लैंगिकता शिक्षण देतात. तर असं होत नाही. कुठल्याही विषयाला कुठल्याही वयाच्या टप्प्यावरती अचानक प्रसंग येऊन ठाकू शकतो समोर. वाचनालयाचा तास असू शकतो, भूगोलाचा असू शकतो, गणिताचा असू शकतो. आणि त्यामुळं सर्वच विषयांचे शिक्षक अशी परिस्थिती आली तर या विषयाबाबत आपण काय मुलांच्या समोर काय कसं मांडायला हवं याच्यासाठी त्यांची किमान प्राथमिक तयारीत पण असलीच पाहिजे. त्यामुळं ती सज्जता तर आवश्यक आहेच आहे. आता मुलांचं लैंगिकता शिक्षण म्हणजे सुरुवातीला काय होत होतं, शाळा सुरुवातीला जेव्हा मुलं 7वी 8वीच्या टप्प्यावर आली आणि 25-30 वर्षापूर्वीचं हे, तर अगदी सुरुवातीच्या काळात वयात येऊ लागलेल्या मुलांच्या पालकांबरोबर मीटिंग घेतलेल्या होत्या. आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये पण म्हणजे ठरवून किंवा मुलांमध्ये एखादा काहीतरी प्रसंग घडला असेल तर त्यानिमित्तानं गौरीताई बोलायच्या, आम्ही ते ऐकायला हजर असायचो. काही शिक्षक, काही वेळेला शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ व्यक्तींना बोलावलेलं असेल किंवा त्या व्यक्तींशी सर्व शिक्षक म्हणून बोललेले असायचे. शाळा वाढू लागल्यावर जेव्हा 7वीच्या पुढचे वर्ग झाले तेव्हा वयात येणं म्हणजे काय, लैंगिकता म्हणजे काय यावरती बोलायला तथापि किंवा प्रबोधिनीचे असे कार्यकर्ते आलेले होते. त्या संस्थांना बोलवल्यावर ते प्रशिक्षण घ्यायचे. त्या पुढच्या काळात असं लक्षात येऊ लागलं की 7वीच्या आधीच 5वीच्या इयत्तेपासूनच मुलांशी लैंगिक शिक्षण आणि लैंगिकतेबद्दल बोलण्याची गरज आहे. मुलांच्या संपर्कात आपणच जास्त वेळ असतो. त्यामुळं वर्गात सध्या काय प्रकारची अस्वस्थता आहे, कोणते प्रश्न आहेत, कोणाचे गंभीर प्रश्न आहेत हे लक्षात घेऊन आपणच ते काम अधिक प्रभावीपणे करू शकू असं वाटू लागलं. त्यामुळं गेली 8-10 वर्ष 7वी 8वीपर्यंतच्या वर्गात मुली आणि मुलगे यांच्याशी 2 वेगवेगळ्या गटांमध्ये आम्हीच बोलू लागलो आहोत. वर्षातून किमान 1-2 वेळेला तरी बोलणं होईल. कोणाबरोबर 2 वेळा बोलायची गरज आहे, किमान एकदा तरी होईल हे पाहत नियोजन करत राहावं लागतं. हल्ली अगदी पहिलीच्या वर्गापासून लैंगिकतेला धरून काही प्रसंग अचानक पुढे येतात.
मुलं आपापसात खेळत असताना एकमेकांना प्रपोज करतात, माझ्याशी लग्न करशील का विचारतात, किंवा कोणीतरी जोड्या बनवलेल्या असतात त्याच्यावरून चिडवतात. लहान मुलं खेळता खेळता एकमेकांच्या खाजगी अवयवांना हात लावणे हाच खेळ चालू होऊन बसतो. शिव्या देणं असे प्रसंग घडतात. तर अशा वेळेला मग 4थीपर्यंत तरी त्या मुलांच्या गटाशी बोलणं, गरज पडली तर वर्गाशी बोलतो, अन्यथा छोट्या गटात बोलणं, इतकं केलं तर पुरतं. बरेचदा उत्सुकता क्षमते म्हणून असेल, काही वेळेला तर तो खेळ आहे याचं हे समजून त्याला थोडीशीच दखल घेऊन दुर्लक्ष करणं असं काही वेळेला, आणि काही वेळेला खेळाखेळातूनच त्याला ताईंनीच उत्तर दिलं आणि वर्गताईनंच आपल्या पातळीवरती तो विषय हाताळला असंही होतं. 5वीपासून मात्र लैंगिकता शिक्षणाचे नियोजन करून तास व्हायला लागतात. तेव्हा मुलांना वयानुरूप स्वाभाविकपणे पडणारे काही प्रश्न विचारायचे असतात. ते विचारायला मोकळीक असते. सर्वांचे प्रश्न स्वीकारले जातात. गटात प्रत्येकानं काहीतरी बोलावं असं वातावरण ठेवतो. मुलांना हसू येत असतं. अगदी सुरुवातीला 5वी 6वीत असं जास्त मुलं अवघडलेली असतात अशा तासांना. लाज वाटत असेल, हसू येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आवर्जून थोडा वेळ ठेवतो. काय होतंय, आम्ही जरा हसतो त्यांच्याबरोबर आणि मग हळूहळू विषय मांडायला लागतो. जो प्रश्न विचारला आहे ती माहिती त्यांच्यापर्यंत योग्य किंवा अयोग्य प्रकारे येऊन पोचलेली तर आहे हे लक्षात येतं आहे. त्यामुळे उत्तरं शक्यतो टाळत नाही. खोटी माहिती तर कधीच देत नाही. म्हणजे काही संस्कृतींमध्ये, काही भाषांमधल्या गोष्टींमध्ये असतं बघा की तुझा जन्म कसा झाला तर परीनं तुला आणून सोडलं आईच्या पोटामध्ये. तर असल्या गोष्टी काही मुलांनी ऐकलेल्या असतात. मात्र त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला तेव्हाच उत्तर दिलंच पाहिजे असंही करत नाही. सुरुवात अर्थातच त्यांच्या त्या वयाच्या टप्प्याला जी माहिती मिळायलाच हवी तिथून होते. सर्व तपशील त्या टप्प्यावरती सांगणं जर संयुक्तिक वाटत नसेल तर आत्ता एवढं सांगते, पुन्हा नंतर पुढच्या टप्प्यात बोलू असं सांगतो. किंवा विशिष्ट मुलांना काही प्रश्न पडलेत आणि इतरांना अजून त्या विषयाचा गंधही नाही आहे असं असेल तर वेगळं घेऊन त्या छोट्याशा गटापुरतं बोलणं करतो. मुलांचे प्रश्न तासाच्या वेळेला साधारण या प्रकारचे असतात. पाळी येते म्हणजे काय, किस का करतात, फक्त बाईच प्रजनन करते, पुरुष कुठं करतो, बाळ पोटातून बाहेर कसं येतं, बाळ होण्यासाठी काय करावं लागतं, लग्न झाल्यावर बाळ आपोआपच होतं का, लग्न व्हायलाच लागतं का, सेक्स म्हणजे काय, बायका ब्रेसियर का घालतात, छक्के म्हणजे काय, LGBTQA+ म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, कंडोम म्हणजे काय, नसबंदी म्हणजे काय, बुधवार गल्ली म्हणजे काय, बायकांना विकतात म्हणजे काय, बलात्कार म्हणजे काय, स्टे ऑन म्हणजे काय आहे, किंवा वेगवेगळ्या शिव्यांचा अर्थ विचारतात मुलं. किंवा अश्मयुगीन स्त्रियांनासुद्धा पाळी यायची का असं विचारतात. त्यांनी विचारलेल्या प्रश्नातून प्रकर्षानं जाणवतं आहे ते माध्यमं, आजूबाजूचा परिसर, बातम्या यातून त्यांना न पेलवणारी अनावश्यक माहिती, संदर्भ, शब्द त्यांच्यावरती येऊन आदळत आहेत. आणि या माहितीचं करायचं काय ते न कळल्यामुळं त्या विषयांचं गूढ आकर्षण यांचं वलय या मुलांभोवती तयार होतं आहे. मुलगा आणि मुलगी या प्रचलित भूमिकांमध्ये शिरण्याची सुरुवात मुलांच्या 9व्या-10व्या वर्षाच्या कितीतरी आधीच सुरुवात झालेली असते. मुले वस्तीत, कुटुंबात वाढत असतात. तिथे काय घटना घडतात ते आम्हाला सांगत असतात. ज्या मुलांना स्वतःच्या लैंगिकतेबद्दलचे वेगळे अनुभव आहेत ती मुलं विश्वासाने येऊन ताईंना सांगतायत. मुलांना असणारे प्रश्न लैंगिकतेच्या खूपच वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करणारे असतात. त्यामुळे या तासाचा उद्देश फक्त जीवशास्त्रीय माहिती देणे एवढाच मर्यादित नसतो. हा फक्त लैंगिक शिक्षणाचा तास नसून लैंगिकता शिक्षणाचा तास आहे असं आपण का म्हणतो, या दोन शब्दात काय फरक आहे हे बोलतो. लैंगिकता ही फक्त शारीरिक नसते हे मुलांशी बोललं जातं. प्रेम, आकर्षण याबाबत बोलत असताना एकमेकांबद्दल अभिप्रेत असलेली आदर, मैत्री म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न होतो. 9वी बरोबर ईशाताई म्हणून एक ताई सध्या बोलायला येते. त्यात आपली स्वतःची ओळख ही आपण किती संदर्भांनी करू शकतो. त्याला राजकीय संदर्भ असतो, जातीय संदर्भ असतो, समाजातल्या कुठल्या पैलूंचा सगळ्या गोष्टी आपल्या आयडेंटिटीशी जोडलेल्या असतात. हे 9वीची मुलं समजून घेत असतात. मुलगा किंवा मुलगी म्हणून वावरताना समाजाकडून पोचणाऱ्या अपेक्षा कोणत्या आहेत, दृष्टिकोन, येणाऱ्या मर्यादा काय आहेत याच्यावरती आवर्जून त्या तासालाही खूप बोलणं होतं. या विषयासाठी वर्गसभा, लैंगिकता शिक्षणाचे तास वापरतो, काही वेळेला संगतीचे तास वापरतो. मुलांशी सविस्तर बोलणं, वैयक्तिक बोलणं, समुपदेशन असं गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारे बोलणं होत राहतं. या तासांसाठी PPT,
चित्र दाखवणे, पुस्तकं, संदर्भ साहित्य आम्ही कोणती वाचतो हे मुलांना दाखवतो. मराठी विज्ञान परिषदेच्या काही फिल्म्स आहेत. सध्या यूट्यूबवरती राणी बंग किंवा प्रयास संस्थेनं केलेल्या छोट्या छोट्या फिल्म्स आहेत, त्याचा वापर करतो आणि त्याच्या मदतीनं तासामध्ये त्यामुळे एकसुरीपणा न राहता वेगवेगळ्या पद्धतीनं बोलणं होतं. मोठ्या मुलांना चिठ्ठ्यांवरती आम्ही काही विधानं दिलेली असतात, ती विधानं गटात त्यांना आधी थोडंसं बघायला बोलायला देतो, त्यावर तुम्हाला काय वाटतं हे मत व्यक्त करायला देतो आणि मग त्यानंतर आपला दृष्टिकोन कसा असायला हवा याच्यावर चर्चा होते. बरेचदा 5वी 6वीच्या टप्प्यावरील पालकसुद्धा विचारतात की तुम्ही या तासांना काय बोलता, कशी माहिती देता, आम्ही घरी काय सांगू, कसं सांगू. अशा वेळेला समाजात या विषयाविषयी टॅबू कसा आहे, शाळेचा दृष्टिकोन कोणता आहे, तुम्ही कोणती संदर्भ पुस्तकं वाचा, घरात कोणती पुस्तकं मुलांच्या समोर ठेवा, जरूर ठेवा, अशी माहिती देतो. या मीटिंगमुळे पालकांची भीड चेपण्यासाठी पण मदत होते किंवा ते पालक गट म्हणून मुलांसाठी काही करायचं असेल तर अशा काही उपक्रम आखणीला उद्युक्त होतात. पुढे 10वीच्या टप्प्यावरती या 1-2 शाळांनी सांगितलं तसं मोहन देसांनी घेतलेली 3 दिवसाची एक सविस्तर नातेसंबंधांवरची आणि जीवशास्त्रीय माहितीबरोबर एक व्यापक पट असा मुलांचा समोर ओपन होतो आणि मुलांची याविषयीची सुद्धा समज वाढावी असं मुलं 10वीच्या टप्प्यावर शाळेतून बाहेर पडताना किमान या साऱ्यातून गेलेले असावेत असं आवर्जून बघतो. प्रयत्न चालू असूनही फारसे समाधानकारक मार्ग न सापडलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्यातल्या 2-3 आम्ही फक्त मांडतो. मुलांनी वर्गात एखाद्याला एकटं पाडणं, बुली करणं, यात ही आणि याच्यामध्ये पालक किंवा शिक्षक यांचा हस्तक्षेप आला तर सगळी परिस्थिती अजून चिघळणं ही एक आम्हाला त्याच्यावर उपाय न सापडलेली गोष्ट आहे. मुलं एकत्र आल्यानंतर त्यांची मानसिकता कशी काम करते हा थोडासा पुरेसा न समजलेला विषय आम्हाला वाटतो. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की मुलांच्या बरोबर सगळं सकारात्मक शिस्तबद्दल आपण बरंच बोललो, पण म्हणजे जेव्हा मुलं काही ना काहीतरी चुकीचं वर्तन करतात तेव्हा त्या वर्तणुकीला झालेली ती शिक्षा आहे किंवा वर्तणुकीचा परिणाम आहे आणि त्या मुलासाठी नाही आहे. मूल आपल्याला हवं आहे, त्याचं वर्तणूक चुकीची आहे, मूल चुकीचं नाही आहे हे पोचवण्याचा प्रयत्न खूप केला जातो. त्या म्हणजे ज्या मुलांना शिक्षा होते त्यांच्याबरोबर वैयक्तिक संवाद होणं की तू आम्हाला आवडतोस पण तुझं वर्तणूक चुकली आहे असे प्रयत्न जरी केले तरी काही मुलांच्या बाबतीत असं होतं की लहान वयापासून त्यांना काही ना काहीतरी शिक्षा होत आहेत किंवा निगेटिव्ह फीडबॅक दिला जातो आहे तर त्यांच्या मनात असं बसून राहतं की माझ्यावरतीच कायम अन्याय होतो, नेहमी माझंच नाव घेतलं जातं. आणि विशेषतः ते मोठ्या वर्गात 7वी 8वी 9वीपर्यंत येतात तेव्हा त्यांच्या मनात ती अन्यायाची भावना खूप पक्की होते आणि मग जरी आपण त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला तरी ते त्याच्यातनं बाहेर पडताना दिसत नाही. तर त्याच्याबद्दल काय करायला पाहिजे ते पण खूप चांगलं गवसलं नाही आहे. गेल्या 15-16 वर्षात अजून एक गोष्ट जाणवती आहे ती म्हणजे समाजातले पुढारी व्यक्ती, राजकारणी नेते यांच्या प्रभावाने असेल किंवा एकूण माध्यमांच्या प्रभावाने असेल पण आक्रमकतेनं बोलणं, वागणं, विचार मांडणं याकडे मुलं खूप आकर्षित होताना दिसतात. ते त्यांचे हिरो असतात आणि त्यासाठी मुलं हटवादीपणा करत वाद घालत राहतात आणि या पद्धतीवर त्यांचा असा ठाम विश्वास बसल्यासारखा बसतो. चर्चा करूनही त्यांना त्याच्यातनं बाहेर काढायला कधी खूप अवघड जातं. आणि म्हणजे शेवटी आम्हाला अशी कल्पना आहे की हे सगळं एवढा वेळ झालं तरी काही समग्र मांडणी झालेली आहे असं नाही आहे. पालक संपर्क किंवा शिक्षक प्रशिक्षण, प्रवेश प्रक्रिया, शाळेपुढची 1-2 म्हणजे समस्या सांगितल्या पण शाळेपुढची आव्हानं, सहरी शिबिरं किंवा चित्रकला, विज्ञान ते नाशापर्यंत होणाऱ्या अनेक कार्यशाळा अशा अनेक गोष्टी ज्याबद्दल आत्ता काहीच बोललेलं नाही आहेत पण तरी साधारण काय दिशेने शाळेमध्ये प्रयत्न होतात आणि शाळेचं वातावरण कसं असतं ह्याचा एक अंदाज या सगळ्या झलकीमधनं आला असेल असं मी समजते आणि आत्ता थांबते.